अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नाशिक विभागाच्या वतीने आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या प्रबोधन शिबिरासाठी उद्घाटक म्हणून उपस्थित राहिलेले देशातले थोर विचारवंत माझे मार्गदर्शक सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर रावसाहेब कसबे, ज्यांचं भाषण दुपारच्या सत्रामध्ये होणार आहे ते प्रख्यात संपादक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, लेखक, विचारवंत, माझे मित्र उत्तमराव कांबळे सर, या शिबिराच्या संयोजनामध्ये ज्यांचं मार्गदर्शन समाधान जेजुरकर आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने मिळालं ते आपले नाशिकचे माजी खासदार, समता परिषदेचे आदरणीय समीर भाऊ भुजबळ, या शिबिराच्या संयोजनामध्ये सहभाग घेऊन ते उत्तम पद्धतीने आयोजित करणारे सगळे मान्यवर, समता परिषदेचे कार्याध्यक्ष आदरणीय बापू भुजबळ, महिला विभागाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा सन्माननीय मंजिरीताई घागे, सगळेच मान्यवर पदाधिकारी आणि बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी आपले सगळ्यांचे आदर्श समाज क्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी या सगळ्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो, वंदन करतो. मित्रांनो, उद्या 26 जुलै आहे. बरोबर 120 वर्षांपूर्वी 26 जुलै 1902 ला या देशामध्ये एक क्रांतिकारक घटना घडली होती. तिचं स्मरण म्हणून आज आपण हे शिबिर आयोजित केलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की कोल्हापूर राज्यापुरतं, कोल्हापूर संस्थानापुरतं राजर्षी शाहू महाराजांनी 26 जुलै 1902 ला 50% आरक्षण सर्वप्रथम लागू केलं, त्याचा कायदा लागू केला. त्याला आता 120 वर्ष उद्या होतील. मित्र, तिथून सुरू झालेला हा जो प्रवास आहे त्या संबंधामध्ये राज्यघटनेच्या तरतुदी आणि बाबासाहेबांचं काय नेमकं स्वप्न होतं, महात्मा गांधींना, पंडित नेहरूंना काय अभिप्रेत होतं, या संबंधामध्ये आदरणीय रावसाहेब कसबे यांनी अतिशय अभ्यासपूर्ण, चिंतनयुक्त आणि सगळ्या कार्यकर्त्यांना प्रचंड अशा प्रकारचं शिदोरी म्हणून पुढच्या काळामध्ये बोलण्या लिहिण्यासाठी उपयोगी पडेल अशा प्रकारचे विचार दिलेले आहेत. मी रावसाहेबांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करतो, तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आनंद व्यक्त करतो आणि या निमित्तानं मला जो विषय दिलेला आहे त्याच्याकडे येत असताना आपल्याला सांगू इच्छितो की आपण जर थोडं मागे गेलो तर 1869 साल होतं. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी त्यांचं ब्राह्मणाचे कसब हे पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामध्ये त्यांनी पहिल्यांदा आरक्षणाची कल्पना मांडली. त्याच्यामध्ये ते म्हणतात की सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आरक्षण आवश्यक आहे. त्यांचे नेमके शब्द आहेत, ती कवितेची ओळ आहे, जात जातीच्या संख्या प्रमाणात द्यावीत कामे ती वाटून, ही होय न्यायाची खरी रीती. न्याय जर प्रस्थापित करायचा असेल तर तुम्हाला जात जातीच्या संख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण द्यावं लागेल. काम म्हणजे ते अधिकार, या अर्थाने तिथे शब्द वापरतायत, अधिकार द्यावे लागतील, जे पुढच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये दिले आणि रावसाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे त्याला महात्मा गांधींचा, नेहरूंचा पाठिंबा होता हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. बंधू भगिनींनो, 1869 ला महात्मा फुलेंनी ही मांडणी करताना आणखीन एक गोष्ट सांगितली होती. ते म्हणाले होते, नेमावे शिक्षक माळ्यात उभ्याचे, दुसरे ते महार मागाचे, जे असती पुतळे सात्विक ज्ञानाचे. शिक्षक नेमा असं का म्हटलं महात्मा फुल्यांनी? सचिव नेमा का नाही म्हटलं? गव्हर्नर नेमा, मुख्यमंत्री नेमा का नाही म्हटलं? तर मनुस्मृती नावाची जी राज्यघटना शेकडो वर्ष या देशामध्ये होती, ती 26 जानेवारी 50 ला बाबासाहेबांनी रद्द केली. बाबासाहेबांनी घटनेच्या 13व्या कलमामध्ये, जे कलम फारसं चर्चेत येत नाही,
तुम्हाला मी विनंती करेन की तुम्ही राज्यघटना वाचताना हे 13वं कलम एकदा परत वाचा. त्या 13व्या कलमामध्ये बाबासाहेबांनी असं म्हटलंय की यापूर्वी जेवढे कायदे, जेवढ्या रूढी, परंपरा, समजुती, चाली, रीती होत्या त्या सगळ्या आज रोजी 26 जानेवारी 50 आम्ही रद्द करीत आहोत. शून्यवत असं त्यांनी म्हटलं, न्यूलिफाय. पण कोणत्या? ज्या भारतीय राज्यघटनेतल्या मूलभूत हक्कांना विरोधी असतील, विसंगत असतील. म्हणजे भारतीय राज्यघटना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 4 वैश्विक सत्यावर, 4 वैश्विक मूल्यावर ते सरनाम्यामध्ये किंवा प्रास्ताविकामध्ये किंवा प्रिअम्बल ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात त्याच्यामध्ये पहिल्या पानावरच आहे, वी द पीपल ऑफ इंडिया. काय करायचं आम्हाला? समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या 4 मूल्यांवर हा देश उभा करायचा आहे, हा समाज उभा करायचा आहे. तेव्हा त्या समतेला, समानतेला, एकतेला, स्वातंत्र्याला, सामाजिक न्यायाला आणि बहीणपणा आणि भाऊपणाला विरोधी असणारे जेवढे कायदे, जेवढ्या परंपरा, रूढी, समजुती, श्रद्धा, विश्वास जे काही आहे ते 26 जानेवारी 50 रद्द केलेलं आहे. तुम्हाला याच्यासाठी सांगण्याची गरज आहे की बऱ्याचदा तुम्ही जेव्हा लोकांशी बोलता तेव्हा लोक म्हणतात आमचा हजारो वर्षांचा विश्वास आहे, आमची श्रद्धा आहे, आमचं मानणं आहे. बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये फार बारकाईने शब्द वापरले. श्रद्धा, समजुती, विश्वास, परंपरा, वहिवाटी, नियम, कायदे, सगळं जे जे राज्यघटनेच्या विरोधात आहे ते 26 जानेवारी 50 संपलेलं आहे. जेव्हा तुम्ही लोकांशी बोलता तेव्हा लोक तुम्हाला सांगतात की नाही आमचं एवढ्या वर्षांचं आहे, तेव्हा त्यांना सांगा की तुम्हाला माहित नाही का 26 जानेवारी 50 ते रद्द केले म्हणून? नसेल तर जरा परत एकदा कलम 13 वाचा. बाबासाहेबांनी आयुष्यात 2दा मनुस्मृती जाळली. पहिल्यांदा जाळली 25 डिसेंबर 1927 महाडला. गंगाधर निळकंठ सहस्रबुद्धे ते चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणांचे मित्र त्यांच्या उपस्थितीमध्ये सहस्रबुद्ध्यांनी ठराव मांडला आणि सभेला जमलेल्या साधू संतांनी, अस्पृश्य समाजातल्या साधू संतांनी ती जाळली. साधू संतांनी जाळण्याला एक वेगळा अर्थ आहे, महत्व आहे त्याला. बाबासाहेबांनी जाणीवपूर्वक मनुस्मृती जाळली, म्हणजे पुस्तक नाही जाळलं, तर त्याच्यामध्ये विचार जे होते, त्याच्यामध्ये ती राज्यघटना होती, ते कायदे होते, त्याच्याप्रमाणे देश चालत होता शेकडो वर्ष. तेव्हा बाबासाहेबांनी एक प्रकारे कायदे भंगाची चळवळ केली, जी महात्मा गांधी करत होते, जे स्वातंत्र्य चळवळीतले इतर लोक करत होते. ब्रिटिशांचे कायदे आम्ही नाकारतो, तसं हे जुने कायदे आम्ही मानत नाही हे सांगण्यासाठी मनुस्मृती जाळली होती. आणि दुसऱ्यांदा जाळली 26 जानेवारीला जेव्हा आपली राज्यघटना लागू झाली तेव्हा 13व्या कलमामधनं. मुद्दा आहे तो असा की बाबासाहेबांनी जेव्हा राज्यघटनेमध्ये या संबंधीची तरतूद केली, रावसाहेब कसब्यांनी त्याच्याबद्दल आपल्याला अतिशय व्यवस्थितपणे सांगितलंय, म्हणून मी ते परत सांगत बसणार नाही. त्याला पाठिंबा करून, त्याला अधोरेखित करून पुढे जाऊ इच्छितो. मी सांगत होतो ते असं की आपल्याला जो प्रवास अगदी धावत्या पद्धतीने बघायचा आहे, तर आपल्याला पुढे जायचं आहे, आजपर्यंत यायचं आहे. पण 1869 पहिला टप्पा. पुढे काय म्हणाले? शिक्षक नेमा, माळ्याचे, कुंब्याचे, महाराचे, मागाचे, 4च जातींचा का उल्लेख केला? बाकीच्यांनी काय माफ केलंय? बाकीच्यांचे का नाही? तर त्यांनी प्रातिनिधिक नावं घेतलेली आहेत. कवितेमध्ये काय तुम्हाला माहिती आहे, पीपल ऑफ इंडिया नावाचा भारत सरकारचा जो सर्वे आहे, 100 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. 100 जाती व्यवस्थेबद्दलची ताजं भारत सरकारचं प्रकाशन. त्याच्यामध्ये 4635 जाती आहेत. तर सगळ्यांची नावं घ्यायची होती का कवितेमध्ये? ते शक्य नसतं. ज्यांनी अस्पृश्य मानल्या गेलेल्या, माग आणि महार या 2 जाती आणि शूद्र मानल्या गेलेल्या, माळी आणि कुंभी या 2 जाती घेतल्या. का घेतल्या? कारण मनुस्मृतीमध्ये अगदी धावतं मी सांगणार आहे, कारण आज तो विषय नाहीये, पण आपल्याला विमान जसं विमानतळावर उड्डाण घेतं तेव्हा थोडा वेळ त्याला रनवेवर पळावं लागतं आणि मग ते वर जातं. तर आपण थोडी जमिनीवरची गोष्ट अगदी थोडक्यात बघणार आहोत. मनुस्मृतीचे 12 अध्याय, 2684 श्लोक आहेत. हा ग्रंथ कायद्याचा ग्रंथ होता. हा ग्रंथ नुसतं धार्मिक पुस्तक नव्हतं.
आणि म्हणून ते बाबासाहेबांनी नाकारलंय मी आपल्याला सांगितलं. तर मित्र हो, त्याच्यामध्ये पहिल्या अध्यायामध्ये 88 नंबरचा श्लोक आहे आणि काय म्हटलंय त्याच्यामध्ये, आरक्षणाची सुरुवात आपण महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधींपासून करतो की आधुनिक काळात. पण प्राचीन काळामध्ये आरक्षण पहिल्यांदा देशात कोणी आणलं, जगात कोणी आणलं, तर ते मनूने. मनू ही एक व्यक्ती होती का, त्या संस्था होत्या का, ते मठ होते का, ते अनेक लोक होते, या चर्चेत तिथे मला जायचं कारण नाही, कारण तो मोठा विषय आहे. आज आपल्याला त्याच्याशी वेळ देण्याचं कारण नाही. पण म्हणून नावाच्या संस्थेने, व्यक्तीने, घटनेने, मठाने, कुणी म्हणा तुम्ही, पहिल्या अध्यायात 88 नंबरचा जो श्लोक लिहिला त्याच्यामध्ये असं म्हटलंय की परमेश्वराने, नीट ऐकून घ्या, परमेश्वराने 6 अधिकार ब्राह्मणांसाठी राखून ठेवलेला आहे. तर आरक्षण हा शब्द पहिल्यांदा मनुस्मृतीत आला आणि तो पहिल्या अध्यायाच्या 88 नंबर श्लोकामध्ये आला. 6 अधिकार कोणते? पहिला शिकवण्याचा, टीचर, गुरु असण्याचा. आता परवा गुरु पौर्णिमा झाली त्यावेळेला आपल्या सगळे माळी, साळी, केली, कुंभी, धनगर, वरधारे, आगरी, भंडारे, नाली, शिंपी, सोदार पुढे होते अगदी जोरदारपणाने त्या सगळ्याचं गुणगान गाण्यामध्ये, पोवाडे गाण्यामध्ये, फटाके वाजवण्यामध्ये. माहीतच नाही ना की शेकडो वर्ष माळ्यांना, कुंभ्यांना, तेल्यांना, नाऱ्यांना, शिंप्यांना, सुतारांना शिकायचा अधिकारच नव्हता, शिकवायचा तर नव्हताच नव्हता. तुम्हाला शिकायचा अधिकार नव्हता, शिकवायचा त्याहून नव्हता. ज्या गुरुकुल परंपरेचे तुम्ही गोडवे गाता त्याच्यात तुम्हाला ऍडमिशनच नव्हतं, नो एंट्री. कारण आपण असे उदार लोक आहोत, आम्हाला नाही मिळालं तर काय झालं, आम्ही त्याचं कौतुक करणार. आमचं नुकसान झालं असलं तर काय झालं, आमची मनं एवढी मोठी आहेत, आमची कत्तल करणाऱ्यांचा आम्ही गौरव करू. आम्हाला यांनी खतम केलं पिढ्यानपिढ्या, त्यांना डोक्यावर घेऊ. तुमच्या इतके महान लोक जगात दुसरे कोणी नाही. तुमच्या बापदाद्यांच्या ज्यांनी कत्तली केल्या त्यांच्या नावाने तुम्ही ढोल वाजवता, त्यांच्या नावाने तुम्ही जय जयकार करता. आणि मुळात तुम्हाला एक माहीत नाही, माहीत असलं तरी मनं फार मोठी, मनं फार मोठी. शत्रूचं सुद्धा कौतुक करणारे तुम्ही लोक, फक्त शत्रूचंच कौतुक करणारे. खरी गोष्ट अशी आहे की मनुस्मृतीच्या पहिल्या अध्यायातला 88 नंबरचा श्लोक असं म्हणतो की परमेश्वराने ब्राह्मणांसाठी, ते ब्राह्मण पुरुषांसाठी बरं 6 अधिकार राखून ठेवले. त्यातला पहिला अध्यापन, शिकवणे, टीचिंग, गुरु, शिक्षक. दुसरा शिकणे. मला सांगा, शिकणं आधी असतं का शिकवणं आधी असतं? कोणी शिकल्याशिवाय शिकू शकेल का? पण इथं शिकवणे आधी आहे, कारण तो त्यांचा विशेष अधिकार आहे, स्पेशल राईट. शिकणे कॉमन. पुढचा यज्ञ करणे, यज्ञ करवणे. यज्ञ म्हणजे सोशल प्रश्न, सामाजिक मान्यता. 4था 5वा पुढे गेले की 5वा आणि 6वा दान देणे, दान घेणे. दानामध्ये काय दिलं जायचं? जमीन, गाई, सोनं, पैसा, खडका, म्हणजे संपत्तीचे अधिकार, देवाणघेवाण. थोडक्यात सामाजिक मान्यता, संपत्तीचे अधिकार आणि ज्ञान. या 3 गोष्टींच्या बाबतीमध्ये ब्राह्मणांकडे स्पेशल पॉवर काय? शिकवण्याची. आणि बाकी 5 अधिकार त्यांना कॉमन, सामान्य अधिकार म्हणतात. 89 नंबरचा श्लोक मनुस्मृतीचा तो म्हणतो क्षत्रियांसाठी परमेश्वराने 6 अधिकार राखून ठेवलेले आहेत. त्यातला पहिला कोणता आहे? राजसत्ता, पॉलिटिकल पॉवर, बाहू, राजन्य. आणि मग उरलेले 5 ब्राह्मणांना जे 2, 3, 4, 5, 6 नंबरचे आहेत ते क्षत्रियांना पण आहे. त्यामुळे शिकण्याचा अधिकार क्षत्रियांना पण आहे, शिकवण्याचा नाही. विशेष अधिकार कोणता आहे क्षत्रियांचा? पॉलिटिकल पॉवर, राजसत्ता, राजदंड, गादी, राजा होणं, किंग. पुढचा श्लोक 90वा. परमेश्वराने वैश्यांसाठी 6 अधिकार राखून ठेवलेले आहेत. पहिला कोणता आहे? इकॉनॉमिक पॉवर, आर्थिक सत्ता, अर्थसत्ता. आणि पुढचे 2, 3, 4, 5, 6 जे ब्राह्मणांना, क्षत्रियांना आहे ते वैश्यांना पण आहे, कॉमन. म्हणजे तुमच्या थोडक्यात लक्षात येईल की 5 सगळ्यांना येते गाणं आणि 1 विशेष आहे. आता 2021 साली 8 जुलैमध्ये आपण जेव्हा 25 जुलैला बोलतो आहोत, एकेका वाक्यात विचारतो, आजही न्याय व्यवस्थेमध्ये, प्रशासनामध्ये आमचे उत्तम कांबळे साहेब जेव्हा संपादक झाले तेव्हा मी लेख लिहिला होता की देशातला पहिला संपादक जो
अनुसूचित जाती जमाती ओबीसी मायनॉरिटी या सगळ्या तुगड्या समाज घटकांना आलेला आहे भारतातला पहिला समाज त्यावेळेला. मित्र आजही माध्यमांमध्ये न्यायसत्तेमध्ये अगदी ज्ञानसत्तेत सुद्धा प्रामुख्याने कोणती माणसं आहेत कोणता समाज आहे आपल्या असं लक्षात येईल की ओपिनियन मेकर ज्यांना म्हणतात विचार घडवणारे मतं बनवणारे ते आजही प्रामुख्याने ब्राह्मण आहेत. राजसत्तेमध्ये कोण आहेत राजसत्तेमध्ये प्रामुख्याने क्षत्रिय आहेत. ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत गेल्या 7 वर्षांपूर्वी त्याच्यात थोडाफार बदल झालाय. त्याच्यामध्ये आता क्षत्रिय खाली आणि थोडंसं ब्राह्मणवर असं चित्र आहे मोदी सरकार आल्यापासून. पण तो आत्ताचा काळ आहे. साधारणपणे स्वातंत्र्यापासून क्षत्रिय पॉलिटिकल पॉवरमध्ये सर्वात पॉवरफुल राहिले आणि आजही शेअर मार्केट कोणाच्या ताब्यात आहे. देशातले सर्वात श्रीमंत लोक कोण आहेत देशातला व्यापार कोणाच्या ताब्यात आहे देशातला उद्योग कोणाच्या ताब्यात आहे वैश्य. अहो आता तर आज परिस्थिती अशी आहे की 4 वैश्य सगळा देश चालवत आहेत. 2 विकतायत आणि 2 खरेदी करतायत. मोदी आणि शहा विकतायत आणि अदानी आणि अंबानी विकत घेत आहेत. 4 वैश्य सगळ्या भारताला विकायचा आणि खरेदी करायचा कार्यक्रम करून बसले. मुद्दा आहे तो असा त्यातले मोदी तर सर्टिफिकेटवर ओबीसी असं म्हणतात असतील कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये भाषणात ते सांगतात मैं पिछड़ा हूं. पण निवडणूक सोडली तर त्यांना आपण ओबीसीवर त्याची आठवण होत नाही. बजेट देताना आठवण होत नाही. सुधारणेचा शिक्षणाचा रोजगाराचा निवाड्याचा एखादा ओबीसीच्या भल्याचा कार्यक्रम करायचा त्याच्यासाठी त्यांना आठवण होत नाही आपण ओबीसी असल्याचा. उलट ओबीसी प्रायव्हेट लहान असताना मेडिकलच्या ज्या खाजगी महाविद्यालयामधल्या जागा आहेत तिथलं ओबीसीचं 10,000 जागा गेल्या 4 वर्षामध्ये रद्द झाल्या आणि केंद्र सरकारने त्याला अमुक संमती दिली. एक तर तामिळनाडू त्याच्या विरुद्ध लढत आहे. ताज्या गोष्टी आहेत तुम्हाला सगळं माहिती आहे. मोदींनी आणखी एक मोठं पाप केलं. ओबीसींना जे काही बजेटमध्ये थोडंफार दिलं जातं फार कमी दिलं जातं म्हणजे महिन्याला 1.5 रुपये वर्षाला 18 रुपये. तर ते सुद्धा त्यांनी जे उच्च वर्गामधले गरीब आहेत EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन तिकडे वळवले. म्हणजे आता या वर्षीचं बजेट हे पहिलं बजेट असं आहे की ज्याच्यामध्ये ओबीसीचा पैसा तिकडे दिला तुमच्या हातात धतूर आहे. तुमच्यात एक घुसवले तुमच्या ताटातलं त्यांना देऊन टाकलं. तुम्हाला किती शिल्लक आहे माहित नाही. शिल्लक असेल तर की नाही त्याची पण शंका आहे. असं म्हणणं असं आहे की ते गरीब लोक आहेत उच्चवर्णीय असलं म्हणून काय झालं त्यांना मिळायला पाहिजे पण वेगळं द्या ना स्वतंत्र द्या ना. आमच्या ताटातलं काय देत आहे आमच्या ताटात त्याला का बसवतं जेवायला. त्यांना चालत नव्हतं आतापर्यंत आमचं चालत होतं काय माळ्याचं कुंब्याचं धनगराचं वंजाऱ्याचं आग्र्याचं चालत होतं काय ब्राह्मणांना क्षत्रियांना वैश्यांना नव्हतं चालत ना. मग आता कसं काय आमच्या ताटात बसवलं त्यांना. तुम्हाला मला या निमित्तानं सांगायचं हे की आरक्षण म्हणत असताना आपण खरं म्हणजे काय मागतो आहोत न्याय मागतो आहोत. न्याय मागतो आहोत म्हणजे नेमकं काय मागतो आहोत. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंनी त्यांच्या सत्यशोधक चळवळीने आणि जी पुढे शाहू महाराजांनी बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये भर घालून आणखी वर नेली विचारधारा महात्मा गांधींचा पण त्याच्यात पुन्हा पुन्हा उल्लेख करणार आहे. तर मित्र 5 सूत्र होती त्याचे. पहिलं सूत्र होतं ज्ञान निर्मिती क्रिएशन ऑफ नॉलेज. म्हणजे ज्ञान निर्मिती म्हणताना कौशल्यांची निर्मिती. कौशल्य ओबीसी कोण आहेत त्यांच्या हातामध्ये जादू आहे. काल मी पोस्ट टाकली होती किती रुपयाची वाचली मला माहित नाही. आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकर शेठ सोनार समाज ओबीसी त्यांनी रेल्वे कंपनी स्थापन केली GIP रेल्वे आणि त्यांनी मुंबई ठाणे पहिल्यांदा रेल्वे सुरू केली. आता हा ओबीसी माणूस आहे आणि त्यांनी एवढं मोठं काम केलंय. आज मी पोस्ट टाकलेली आहे मामा प्रभानंद ते वैश्यवाडी ओबीसी ते भारतातले पहिले सिव्हिल सर्वंट. त्यांना सेक्रेटरी नेमलं गव्हर्नरने आणि त्यांनी महसूल खात्यामध्ये GED मध्ये अतिशय उत्तम काम केलं. म्हणजे आज IAS मधले आपले जे काही पुणे असतील त्या सगळ्यांचे ते पंजोबा म्हणता येतील. पहिला ओबीसी प्रशासनामधला अतिशय प्रचंड मोठं काम केलेलं. मुद्दा काय आहे मुद्दा आहे तो असा
की महात्मा फुले असं म्हणतात, सावित्रीबाई असं म्हणतात, सत्यशोधक चळवळ असं म्हणते की ज्ञान निर्मिती आणि कौशल्यांची निर्मिती हे आमचं पहिलं जगणं मरणं सगळं सूत्र, पहिला कार्यक्रम. आमचं सगळं काही जे पुढच्या काळात असेल ते याच्या भोवती असेल. दुसरा, स्त्री पुरुष समता, याच्यावर काही फार बोलायची गरज नाही, तुम्हाला हे माहीत आहे, समजलेलं आहे. आपण त्याच्यावर बोलतो, लिहितो आणि ते आवश्यक आहे. तिसरं सूत्र या सगळ्यांच्या बद्दलचं, जी नैसर्गिक संसाधन आहे, रिसोर्सेस आहेत, जमीन आहे, जंगल आहे, पाणी आहे, हवा आहे, सूर्यप्रकाश आहे, सौर ऊर्जा आहे, या सगळ्यांचं रिडिस्ट्रीब्युशन, फेरवाटप, पुनर्वाटप, मालकी हक्क जो आहे तो सगळ्यांचा त्याच्यावर कशा पद्धतीने प्रस्थापित करता येईल याच्याबद्दलचा कार्यक्रम हा सत्यशोधक चळवळीचं तिसरं सूत्र. चौथं सूत्र काय? अत्यंत महत्वाचं, जाती निर्मूलन. जाती पातळीमध्ये विभागल्या गेलेले आपण सूत्र आपल्याला हे करता येणार नाही, जातीच्या पलीकडे जाऊन कसं जगता येईल त्याचा कार्यक्रम आहे. त्याच्यासाठी आंतरजातीय विभागाचा कार्यक्रम जो फुले शाहू आंबेडकर तिघांचाही अतिशय महत्वाचा आणि लाडका कार्यक्रम होता. मित्रांनो, त्याचं पुढचं सूत्र जे आहे पाचवं, खूप महत्वाचं, संवाद, वाद, चर्चा, प्रबोधन आणि टीका, विद्रोह प्रसंगी या सगळ्याला नकार देणं हे आम्ही नाकारतो. मनुस्मृती असेल किंवा अशा गोष्टी असतील आम्हाला नाही मान्य द्या, किंवा संवादापासून विद्रोहापर्यंत पाचवा कार्यक्रम. मित्र हो, याच्यामध्ये संसाधनांचं फेरवाटप करताना किंवा सामाजिक न्याय प्रस्थापित करताना एक छोटा कार्यक्रम म्हणजे आरक्षण. आता झालंय असं की आपलं सगळं येऊन जाऊन फक्त आरक्षणावर आपण बोलतो आणि ते बोललं पाहिजे, पण आपल्याला हे कधीच पटत नाही किंवा समजत नाही किंवा लक्षातही येत नाही की या देशाच्या 34 लाख कोटी रुपयाच्या बजेटमध्ये तुम्हाला काय जागा आहे, काय स्थान आहे, काय शिक्षणासाठी, स्कॉलरशिपसाठी, हॉस्टेलसाठी, आरोग्यासाठी, रोजगारासाठी, घरांसाठी किती दिले आपल्याला? मग मी सांगितलं 18 रुपये वर्षाला, आणि त्यात सुद्धा ते पळवले आता दुसऱ्याच्या वाट्याला, दुसरे उचलले त्याच्यामध्ये 10% EWS. आता हा जो मुद्दा आहे तो समजावून घेण्यासाठी मी तुमच्या समोर बिझनेस स्टँडर्ड नावाचा जो एक अतिशय मोठा पेपर आहे इंग्रजीतला, आणि दुसरा आहे इकॉनॉमिक टाइम्स, या दोन वर्तमानपत्रांनी जे सर्वे केलेले आहेत ताजे, त्याच्याबद्दलची अगदी थोडक्यात आकडेवारी सांगतो. ते म्हणतात, शेवटी आपल्याला जे काही पैसा किंवा संपत्ती किंवा धन आपल्याला येतं ते आपण काय काम करतो, कोणता रोजगार करतो, व्यवसाय करतो, व्यापार करतो, नोकरी करतो. आणि मग त्यांनी असं दाखवलंय की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, ब्राह्मणेतर उच्चवर्णीय आणि ब्राह्मण या सगळ्यांमध्ये आज 2021 साली नोकऱ्या कशा वाटल्या गेलेल्या आहेत. एकटे ब्राह्मण यांची लोकसंख्या देशात 5.5% आहे, त्यांच्या ताब्यात नोकऱ्या 44%. ज्या क्षत्रिय आणि वैश्यांची लोकसंख्या ही साधारणपणे पुन्हा दोन्ही मिळून एक 5-7% प्लस मायनस असू शकेल, आपण 10 धरूया ती, त्यांच्या ताब्यात नोकऱ्या 35%. नोकऱ्या आपल्याला किरकोळ नाही तर महत्वाच्या, गॅझेटेड पोस्ट, क्लास 1, क्लास 2, सुपर क्लास 1 त्या. ओबीसी ज्यांची लोकसंख्या आता सरासरी सांगितलं, मंडळ आयोगाने सांगितलं 52%, त्यांना नोकऱ्या मिळाल्या 19%. ही माझे आपले नाही येत आहे, बिझनेस स्टँडर्ड आणि इकॉनॉमिक टाइम्स हे देशातले अत्यंत प्रतिष्ठित वर्तमानपत्र आहेत. अनुसूचित जाती म्हणजे गावच्या भाषेमध्ये पूर्वी आपण दलित म्हणायचो, अनुसूचित जाती, शेड्यूल्ड कास्ट 18% नोकऱ्या आहेत, कारण आरक्षणाचा थोडाफार लाभ मिळाल्यामुळे, नाहीतर तेवढ्या नसत्या. मुस्लिम 15% आहे, आणि अनुसूचित जमाती, आदिवासी 13%, कारण परत आरक्षण. मुद्दा एक असा की हे जर आपण या घटकाकडे संपत्ती किती आहे, रोजगार बघितला ना, रोजगारात संपत्ती येते ना, काय काम करता तुम्ही त्याच्यातनं. आता नेमकं तुमचं उत्पन्न अगदी थोडक्यात सांगतो, कारण आपल्याला पुढे जायचं आहे. शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब, ओबीसी आणि अपर कास्ट. आता इथे सॅम्पल सर्वे असं सांगतो की आदिवासींची लोकसंख्या 8% आहे, अनुसूचित जातीची संख्या 17% आहे, ओबीसीची 41% आहे, 52% आपण म्हणतो, पण यांचं म्हणणं 41 आहे, हरकत नाही. आणि उच्चवर्णीय, मगाशी मी तुम्हाला 15% म्हणलं होतं, पण आता हे उच्चवर्णीय मोजताना त्यांनी इतर समाजातले पण जे स्वतःला उच्च
त्यातले स्वतःला अप्पर कास्ट समजायला लागलेले, त्यामुळे अशा समजदारांची संख्या आता 34% झालेली आहे. यांची लबाडी कशी असते माहिती का? अंधारामध्ये जसे काही गैरसंबंध ठेवतात ना स्त्री पुरुष, तसं हे अंधारात ओबीसी असं म्हणतात. जाहीरपणे मात्र आपण वरच्यावर, बाहेर मात्र वरच्यावर. मला कळत नाही फेसबुकवर ट्विटरवर इकडे तिकडे लोक ओबीसी ओळख का सांगत नाही, कारण त्याची लाज वाटते ना, त्यामुळे ते जाहीरपणे नाही सांगायचं. खाजगीत सांगतो दरवेळेस मी ओबीसी वर का दोनदा सांगतो. तरी अन्याय झाला ते हमखास मी ओबीसी यावर माझ्यावर अन्याय झाला, माझी ट्रान्सफर झाली, माझ्यावर चौकशी लावली, माझ्यावर अन्याय झाला, अन्याय झाला की ओबीसी आहे. आणि दुसरा खाजगीत हळूच मी पण ओबीसी आहे बरं का. हे रात्रीचे चोरटे संबंध जसे असतात ना तसं आहे ओबीसी, पण गपचूप सांगाय जाहीरपणे नाही. आणि त्यामुळे 52% असून सुद्धा रस्त्यावर यायला, बोलायला, लिहायला, अहो तुम्ही साधी फुंकर मारली ना तर हे उडून जाते, तो उडून जातील. पण फुंकर मारायची इच्छा असली पाहिजे ना, त्याच्यासाठी आधी कबूल करायला पाहिजे ना. म्हणून मी तुम्हाला सांगतो, रावसाहेब सरांना, उत्तम कांबळे सरांना पण माझी विनंती आहे की आमच्या समोर एक पेज आहे, की आपल्या सगळ्या लोकांसमोर पेज काय आहे, मागासवर्गीय म्हणून घ्यायची तयारी नाही, सवलती पाहिजे, फायदा पाहिजे. फक्त मागासवर्गीय म्हणून घ्यायला सांगू नका. मग आता कसं काय करायचं? मागासवर्गीय तर म्हणायची तयारी नाही, सवलती तर पाहिजे, फायदे तर पाहिजे, मग काय करायचं? अस्मिता निर्माण होत नाही मागासवर्गीय म्हटल्यानंतर. न्यूनगंड हलकेपणा वाटतो. आणि म्हणून आम्ही लोकांनी, किती बरोबर आहे चुकीचं आहे मला माहित नाही, पण आम्ही लोकांनी आता नवीन प्रयत्नासाठी आहे की निर्माण करता समाज असे टर्म तयार करायचे, अशी परिभाषा तयार करायची. हे सगळे हातात जादू असलेले लोक आहेत. मला सोनार घ्या, सोन्याचे दागिने बनवणं हे सोपं काम असतं रे. लोहार घ्या, सुतार घ्या, किती अप्रतिम फर्निचर बनवतात ही माणसं आपली. लोहार घ्या, पोलादाचं, लोखंडाचं, वेगवेगळ्या धातूंचं किती उत्तम काम करतात ही माणसं. मी तुम्हाला अगदी पटकन विचारतो, ऋषीमुनी आपण जय जय गातो, गोडवे गातो, आरत्या गातो, चांगली गोष्ट आहे. मी भांडारकाचा उपाध्यक्ष आहे, त्यामुळे मला विद्वानांबद्दल आदरच आहे. पण अजिंठा वेरूळची लेणी ऋषीमुनींनी होती का? कारागिरांनी ना. ते कारागीर कोण आहेत? सगळे ओबीसी ना, सगळे इकडे मागासवर्गीय आहे ना. कोणी बांधला ताजमहाल? कोण आहेत शिल्पकार धरणांचे? कोण आहेत शिल्पकार रस्ते बनवणारे, पूल बांधणारे, बोगदे खोदणारे? मी परवा जेव्हा पोस्ट टाकली की आमचा बाळू व्यंकोजी कालेवार नावाचा वंजारी समाजातला माणूस ज्याने मुंबई महानगरपालिकेची मुख्यालयाची इमारत बांधली, आज 125 वर्षानंतर सुद्धा ती अतिशय मजबूत आहे, अतिशय सुंदर आहे. वंजारी समाजातल्या असंख्य लोकांचे मला फोन आले, त्यांनी सांगितले आम्हाला माहितच नव्हतं की आमचा वंजारी माणूस येतो. वंजारी बघा, 8% लोकसंख्या असून सुद्धा 65% उत्पन्न, 17% लोकसंख्या असून सुद्धा 11% उत्पन्न, 41% ओबीसी असून सुद्धा उत्पन्न मात्र 37%. आणि अप्पर कास्ट जो आहे त्याची 34% लोकसंख्या असताना सुद्धा उत्पन्न मात्र 45%. आणि आता पुढचा आहे का खर्च, एक्सपेंडिचर, उपभोग, 5% लोकसंख्या, 8% लोकसंख्या, उत्पन्न 5%, खर्च त्याहून जास्त. त्यामुळे कर्जबाजारी, आदिवासी, बचत शून्य, दलित, 17% लोकसंख्या, 11% उत्पन्न, खर्च मात्र 13%. त्यामुळे आणखी जास्त कर्जबाजारी, त्यामुळे शिल्लक शून्य. ओबीसी लोकसंख्या 41%, उत्पन्न 37%, खर्च मात्र 39%. म्हणजे परत कर्जबाजारी, त्या आत्महत्या करतात शेतकरी. आणि अप्पर कास्ट लोकसंख्या 34%, उत्पन्न 45%, खर्च मात्र 42%. आणि त्यामुळे बचत करणारा घटक देशात फक्त हाच आहे, ज्याच्या ताब्यामध्ये सरप्लस आहे. मुद्दा काय? मुद्दा हा आहे की या देशामध्ये 5 सूत्र दिले शाहू महाराज बाबासाहेबांनी सत्यशोधक चळवळी आपल्याला दिली. त्याच्या आधारे पुढे जायचं असेल तर त्याच्यामध्ये आरक्षणाचा आपला जो काही जागा जो मुद्दा आहे त्या संबंधामध्ये, कारण म्हणजे उत्तम कांबळे साहेब दुपारच्या सत्रामध्ये याच्यावर बोलणार आहेत. काल आम्ही गप्पा मारत असताना त्यांनी त्यांचा मुद्दा सांगितलेला आहे, त्यामुळे मी त्याला हात लावत नाही, तो त्यांच्यासाठी घेऊन पुढे जातो. मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो या निमित्ताने की आपण जेव्हा प्रवास बघतो तेव्हा कसं दिसतं. शाहू महाराजांनी कोल्हापुराच्या मुक्त केलं,
ओडियार नावाचे, परत ओबीसी, हा मैसूरचा राजा होता पण ओबीसी होता. त्याने 19 साली त्या मैसूर राज्यामध्ये आरक्षण ठेवलं. त्यानंतर 19 बाबासाहेबांनी साऊथ बोरो कमिशन समोर ब्रिटिश सरकारसमोर मागणी केली. 28 साली त्यांनी साऊथ बोरोच्या नंतरचं सायमन कमिशन आलं, त्याच्यापुढे मागणी केली. 30 ते 33 मध्ये त्यांनी गोलमेज परिषदांमध्ये मागणी केली आणि त्या सगळ्यांचा परिणाम म्हणून 17 ऑगस्ट 32 ला कम्युनल अवॉर्ड ब्रिटिश सरकारने घोषित केलं आणि अनुसूचित जातीसाठी राजकीय आरक्षण त्यांनी घोषित केलं. गांधीजींचे आणि बाबासाहेबांचे मतभेद होते, त्याच्यातनं गांधीजींचं उपोषण झालं, त्यातनं पुणे करार झाला आणि त्यातनं 32 साली अनुसूचित जातींना राजकीय आरक्षण सुरू झालं. जी अनुसूचित जातीची ट्रेन 32 साली सुटली राजकीय आरक्षणाची, ती ओबीसीची 94 साली सुटली. कारण नरसिंहराव सरकार असताना राजीव गांधींचं स्वप्न होतं आणि आधी मंडल आयोग आणि विश्वनाथ प्रताप सिंगांनी लागू केलेल्या योजना या सगळ्यांचा परिपाक म्हणून 73 आणि 74 घटना दुरुस्ती झाली आणि त्याचा परिणाम म्हणून पंचायत राज्यामध्ये ओबीसींना आणि महिलांना आरक्षण आलं. महाराष्ट्रामध्ये शरद पवार सरकारला मुख्यमंत्री होते. छगन भुजबळ साहेबांनी समता परिषदेची स्थापना केली होती आणि पहिली परिषद पुण्यात घेतली. नंतर जालन्यामध्ये आपण प्रचंड मोठी परिषद घेतली आणि नंतर मग परिषदांचा प्रचंड मोठा असा सिलसिला देशभर सुरू झाला. त्याचा उल्लेख राष्ट्रपती केला. दिल्लीतली परिषद असेल, जयपूर असेल, पाटणा असेल, कितीतरी राज्यांमधल्या तिथे डॉक्टर कबोद सर बसलेले आहेत, हो बापू भुजबळ आहेत, बाकी सगळे अनेक मान्यवर पदाधिकारी आहेत. बघा, या निमित्ताने एका गोष्टीचा उल्लेख करायचा, ही जी दिग्गज मंडळी आहेत त्यांचं श्रेय, त्यांचं स्थान मोठं आहेच. पण आज आपल्यात नसलेले पांडुरंग गायकवाड नाशिकचे, त्यांनी इथे काम सुरू केलं. उत्तम कांबळे साहेबांशी त्यांनी चर्चा केली, विचारल्याने त्याला समजून घेतलं आणि मग जी चव्हाण त्यांच्यासोबत होते, त्यावेळेला वामनदादा होते, वामनदादा कर्डक आणि त्यांची टीम तयार झाली आणि त्याच्यातलं आज ते नाही आहेत आणि जी आहेत जी खूप आजारी असतात. पांडुरंग गायकवाड नाही आहेत किंवा वामनदादा पण नाही आहेत, पण त्यांच्यातला एक अतिशय तरुण मुलगा त्यावेळेचा, सगळ्यात ज्युनियर असलेला पण खूप जाणता असलेला, आज आता समता परिषदेमध्ये अतिशय महत्वाच्या ठिकाणी आहे, तुम्ही सगळे त्याला ओळखतात. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. रवी सोनावणे पुण्यात सुद्धा जास्त काय वाटत नाही, आवाज नाही आला. यांना तुम्ही सगळे ओळखता, पण त्यांचा एक थोडासा गौरवपूर्ण उल्लेख सांगतो. महात्मा ज्योतिराव फुले यांचे अत्यंत महत्वाचे, ज्यांना डावा उजवा हात म्हणायचे, असे दोघं नेते होते. त्यातले एक होते लोखंडे, कामगार चळवळीचे जनक, आणि दुसरे होते शेतकरी नेते. वर्तमानपत्र ज्यांनी भारतात पहिल्यांदा सुरू केलं, अगदी केसरी आणि मराठीच्या आधी सुरू केलं, ते दीनबंधूकार कृष्णराव पांडुरंग भालेकर. त्या भालेकरांचा सख्खा मुलगा मुकुंदराव पाटील. पाटील का तर तो भाच्याकडे दत्तक गेला. त्यांचे भाचे जे होते त्या भाच्याला हा मुलगा दत्तक दिला, पण तो जन्म पिता कोण कृष्णराव पांडुरंग भालेकर, त्या भालेकरांचा मुलगा. या मुकुंदराव पाटलांनी नगर जिल्ह्यामध्ये तरोडीमध्ये 57 वर्ष पेपर चालवला. दीनमित्र त्याचं नाव त्यांनी नंतर ठेवलं होतं. त्याच्यावर आपल्या नागेश चौळींनी PhD केलेली आहे, त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजला. मुकुंदराव पाटलांचा सख्खा नातू म्हणजे रवी सोनावणे. मित्र, रवी तेव्हापासून पांडुरंग गायकवाड, वामनदादा आणि त्या सगळ्या टीम मधला आणि आजही समता परिषदेमध्ये अत्यंत ऍक्टिव्ह, तुम्ही सगळेजण ओळखता रवी. मला हे का सांगायचं तुम्हाला, तर भुजबळ साहेबांचं या संदर्भातलं जे योगदान आहे ते अनपॅरलल आहे, युनिक आहे. तसं योगदान इतर कुणाचं नाही आहे. पण एवढं मोठं जेव्हा काम उभं राहतं तेव्हा टीम असते, संच असतो, अनेक लोक त्याच्यामध्ये असतात आणि त्यातले बरेचसे समता परिषदेतले पदाधिकारी, खरं म्हणजे त्या सगळ्यांची नावं घ्यायला पाहिजे, पण आता तो वेळही नाही आणि त्याची मी असं समजतो की ते सुद्धा समजून घेतील की त्यांचे उल्लेख केले नाही तर. पण आपल्याला समजून घ्यायचं ते हे की भुजबळ साहेबांनी पवार साहेबांच्याकडे समता परिषदेच्या माध्यमातून आग्रह धरला आणि म्हणून मग राजकीय आरक्षण पवार साहेबांनी लागू केलं. 94 साली आलं. 94 ला आल्यानंतर आज
2021च्या 4 मार्चला सुप्रीम कोर्टाने काढून घेतलं विकास किसन गवळी केस. पण खरं तर ते 2021ला नाही गेलेलं, ते 2010लाच गेलेलं आहे. कारण 94ला ते आलं तेव्हाच कर्नाटकमधले के कृष्णमूर्ती यांनी त्याला आव्हान दिलं. त्याने असं सांगितलं की ही घटनादुरुस्ती जी आहे 73वी तीच अवैध आहे, बेकायदेशीर आहे, ती रद्द करावी आणि ओबीसीचं आरक्षण काढून घ्यावं. पण केस लांबली आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल आला 7 मे 2010ला. तो निकाल येण्याच्या आधीच समता परिषदेने याबद्दलची कामं सुरू केली होती, कारण साधारणपणे अंदाज आलेला होता. त्यातलं एक मोठं काम ह्या निकालाच्या 2 दिवस आधी संसदेमध्ये केलं होतं. ते नाशिकचे आपले लोकप्रिय खासदार समता परिषदेचे समीर भाऊ भुजबळ यांनी ठराव मांडला की ओबीसीची जनगणना झाली पाहिजे 5 मे 2010. 2 दिवसांनी हा निकाल आला. काय संबंध आहे? कोर्टाने असं म्हटलं की हा चांगले शब्द आहेत, नेमके शब्द आहेत, अचूक शब्द आहेत, लक्षात ठेवा. कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऑफ 73rd इज कॉन्स्टिट्यूशनली व्हॅलिड. बरोबर आहे, न्याय आहे, आवश्यक आहे, योग्य आहे. त्यामुळे दिलेलं आरक्षण ओके. पण त्याची अंमलबजावणी करताना कोर्ट म्हणालं की शिक्षण आणि नोकऱ्याचं आरक्षण वेगळं, राजकीय आरक्षण वेगळं. त्यामुळे राजकीय आरक्षणाचे नियम वेगळे. राजकीय आरक्षणाला धोरण म्हणून आम्ही मान्यता देत असलो तरी त्याची अंमलबजावणी करताना सरकारने 3 ट्रिपल टेस्ट, 3 सूत्री, 3 परीक्षा दिल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी एम्पिरिकल डेटा आवश्यक आहे. आता हे गेली 2-4 महिने तुम्ही सारखे शब्द ऐकताय, त्यामुळे अगदी थोडक्यात सांगतो. काही लोकांना ते रिपीट होईल, काही म्हणतील प्रोफेसर तेच काय बोलतात. आता असं आहे बरं का, रावसाहेब काय, उत्तम कांबळे साहेब काय, हरी नरके काय, किंवा डॉक्टर प्रमोद असतील, आमचे बापू भुजबळ असतील, पार्वती साहेब असतील, कुणीही समजा बोलायला उभा राहिला तरी हे ओबीसीचं म्हटलं की हे येणार. त्याच्यावर लोक म्हणतात परत तेच काय बोलतात. तर दादा धर्माधिकारी नावाचे मोठे विचारवंत होऊन गेले, त्यांनी जे लिहिलं ते सांगतो, म्हणजे कायमचा त्याचा आपण फडशा करून टाकू. दादांनी असं लिहिलं आहे की दररोज सकाळी उठल्यानंतर मी माझ्या बायकोला म्हणतो की अगं जरा भूक लागली, त्याचे नाश्त्याला बनवली. बायको जर मला म्हणली की दररोज तेच काय बोलतो, बायको म्हणत नाही का, आणि तिला माहिती असते की दररोज नव्याने भूक लागते. हे जोपर्यंत सत्य असतं तोपर्यंत भूक लागली असं म्हणणं चूक नसतं, रिपिटेशन नसते. ज्या दिवशी ओबीसीचे, अनुसूचित जाती जमातींचे, अल्पसंख्याकांचे, महिलांचे प्रश्न सुटतील त्या दिवशी त्याच्यावर बोलणं रिपिटेशन होईल. पण जोपर्यंत ते सुटत नाही आहे तोपर्यंत पुन्हा बोलावं लागेल. ती रिपिटेशन नाही. मला बरं आहे, पुण्यात शिकल्याचा फायदा होईल, सदस्यकडे शिकलो, त्याची चिंता करू नका. शब्दच्छल करणं, बुद्धिभेद करणं, लोकांना बनवणं, अतिशय ओरडून बनवणं, पुन्हा येईल, पुन्हा जाईल, 3 दिवसासाठी येईल, अर्ध्या दिवसात परत जाईल. मोठ्याने आणि असा दम, अशी दहशत कोणी अडवायचीच हिंमत करत नाही. पहिल्यांदा त्याला कोणी अडवलं असेल तर महाराष्ट्राच्या विधान सभेमध्ये सगळ्यात भुजबळ साहेबांनी अडवलं. पुरावे दिले, त्याला उत्तर द्यायला लागलं म्हणून यांनी पळून गेले, सभागृहात सभात्याग करून टाकला. मित्रांनो, 2010 साली जो निकाल आला होता त्याच्यामध्ये एम्पिरिकल डेटा, आपण जनगणना सुरू करायला सांगितली होती. जनगणनेमध्ये जी माहिती तयार केली जाते ती आणि एम्पिरिकल डेटा मधल्या जवळजवळ 80% गोष्टी एकसारख्या आहेत. 10-20% इतर गोष्टी आहेत. पण जनगणना म्हणजे काहीतरी वेगळी आणि एम्पिरिकल डेटा म्हणजे पूर्ण वेगळा, असा जो काही त्यांनी प्रचार चालवला आहे. आपल्यातले सुद्धा काही लोक त्याला बळी पडलेले आहेत. किंबहुना ते एवढे हुशार आहेत की ते आपल्यातल्याच समजांना तयार करतात आपल्या विरुद्ध. ही नावं घेणार नाही त्यांची, पण कविता त्या मित्रांना माहिती आहे, बाकी तुम्हाला अनेकांना माहिती आहे, जोडीला माहिती आहे कोण लोक आहेत आपल्याकडचे, त्यांना कसं लगेच. खरं तर हे फक्त कॉर्पोरेटर वगैरे, नागपूर महापालिकेत कुठलं तरी एक फलतूस
महापालिकेचं नगरसेवक पद, त्याच्या पलीकडे काय नाही. आणि सत्ता जाता 1.5 दिवसासाठी दिलेलं ओबीसी महामंडळाचं उपाध्यक्षपद. आता आमच्याकडे 2 अध्यक्ष राहिले. बापू अध्यक्ष होते, डॉक्टर प्रमोद अध्यक्ष होते. तुम्हाला तर अध्यक्षपद पण नाही मिळालं, तुम्हाला उपाध्यक्ष 1-2 दिवसासाठी मिळालं. पण हे बोलत राहणार, लिहित राहणार. आणि या नाशिकमधल्या आमच्या ताई, आता म्हणजे आम्हाला आदर आहे त्यांचा, कारण ती सून आहे आमची, आमच्या घरातली. भले ती नसेल आमच्या समाजातली, पण आम्ही जातपात मानत नाही. ती आमची सून म्हणून आली आहे ना, आम्ही स्वीकारलं तिला. पण मग तिला कामाला लावायचं. आणखी कुणीतरी वाळू माफिया असतो, तो त्याच्या मतदारसंघामध्ये वाळूच्या लवाड्या करण्यासाठी प्रसिद्ध असतो. मित्रांना फार चांगलं माहिती आहे जय विजय काय आहे तो. आणि मग ते बोलायला लागतात भुजबळ साहेबांच्या बद्दल, ओबीसीच्या संदर्भामध्ये. आणि हे फार चतुराईने केलं जातं. कुठच्या समाजातली माणसं कुठच्या विरुद्ध उभी केली जातात. विषय काय? विषय असा आहे की इम्पेरिकल डेटा म्हणजे अनुभवावर आधारलेली आकडेवारी. पण साहेब काय म्हणाले, विरोधी पक्ष नेते, ते म्हटले जनगणना नकोच, आम्हाला इम्पेरिकल डेटा पाहिजे. आणि अधिवेशनाच्या दिवशी काय म्हणाले विधानभवनाच्या बाहेर, इम्पेरिकल डेटा नको, इम्पेरिकल इन्क्वायरी पाहिजे. एकदम दररोज शब्द बदलायचे, दररोज. आणि आपले लोक पण एवढे हुशार असतात. कोण कोण म्हणतात साहेब ते काय फरक आहे त्याच्यातली, इन्क्वायरी म्हणजे काय, नेमकं डेटा म्हणजे काय, मग लोक जनगणना म्हणजे काय. अरे 2010 साली मागितली भाऊ, सुनील भाऊंनी आमच्या विधानसभेने दिल्लीमध्ये जाऊन 100 खासदारांकडे लॉबिंग केलं. 100. शरद यादव, लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यादव, अजित सिंग, प्रणव मुखर्जी, पी चिदंबरम, वीरप्पा मोईली, ते पांडिचेरीचे मुख्यमंत्री होते परवा सामी, काँग्रेस पक्षातले. किती लोकांना भेटून त्यांना समजावून सांगून हा विषय मांडून. आणि काय मुद्दा होता, 100 खासदार उभे राहिले समीर भाऊंच्या या मागणीच्या मागे. त्याचं पहिलं नाव अतिशय आदरणीय असलेले आपल्याला गोपीनाथ मुंडे साहेब, त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की या विषयात माझे नेते सगळ्यांना उभा आहे. फार मोठं धाडस होतं त्यांचं. ते उपनेते होते भाजपचे त्यावेळेचे. 100 खासदारांनी मागणी केली आणि काँग्रेस पक्षाच्या सरकारला विचार करावा लागला. मान्य केलं की आम्ही ती जनगणना करू. कशासाठी होती जनगणना? थोडक्यात इतिहास सांगतो. ब्रिटिश भारतात आले आणि भारत समजावून घ्यायचा, त्याच्यावर राज्य करायचं ते कोण लोक आहेत कळलं पाहिजे ना. म्हणून 1871-72 साली त्यांनी जनगणना सुरू केली. ती जातनिहाय जनगणना होती. दर 10 वर्षांनी ब्रिटिश सरकार जातनिहाय जनगणना करायचं. 71, 81, 91, 1901, 1911, 1921, 1931. 31ला शेवटची जातनिहाय जनगणना झाली. 41 साली महायुद्ध होतं, त्यामुळे इंग्रजांनी कर्मचारी युद्धात अडकलेले होते, काम करायला माणसं नव्हती. त्यामुळे इंग्रज सरकारने निर्णय घेतला की फक्त आपण एकत्रित जनगणना करू. त्यामुळे ओबीसीची किंवा SC STची किंवा या पद्धतीची जातवार जनगणना त्यावर झाली नाही. 48 साली आपण स्वतंत्र झाल्यानंतर पंडित नेहरू सरकारने, बाबासाहेब कायदा मंत्री होते, सेन्सस ऍक्ट बनवलं, जनगणना कायदा. आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांची मात्र जात जमात निहाय जनगणना करायची. आज जेव्हा आपण जात निहाय जनगणना म्हणतो वगैरे लोक अंगावर बसतात. त्यांना माहितीच नाही आहे की आजही दर 10 वर्षांनी आपल्याकडे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची जात निहाय जनगणना होते. दर 10 वर्षांनी होते. आता 21 सालचं काम अजून थांबलंय आणि कोरोनामुळे, पण ते होईल. मित्र हो, ओबीसी हा 51 सालच्या जर का काळाचा विचार आपण केला तर घटना सभेमध्ये त्याच्यावर मतभेद होता. बाबासाहेब म्हणत होते की त्यांना वेगळं दिलं पाहिजे, घटनात्मक संरक्षण दिलं पाहिजे. पण काँग्रेस पक्षातले काही लोक आणि ज्या वल्लभभाई पटेलांचा अख्खा पटेल समाज आता आरक्षण मागतो गुजरातमध्ये, ते वल्लभभाई पटेलच ओबीसी आरक्षणाच्या विरोधात होते. वल्लभभाई पटेल फार मोठे नेते होते. त्यामुळे नेहरूंनी सुद्धा मग थोडंसं पडतं घेतलं, नंतर घेतलं. आणि त्यामुळे ओबीसी समाजाबद्दल राज्यघटनेत फक्त एकच तरतूद बाबासाहेबांना करता आली. 340व्या कलमामध्ये की आयोग नेमला जाईल आणि आयोग ठरवेल काय द्यायचं काय नाही. आणि म्हणून आपण हे बघितलं पाहिजे की ओबीसी हा शब्दच कोणी जन्माला घातला. 1926 साली डिसेंबरमध्ये बाबासाहेब
मुंबई राज्याचे आमदार झाले, नेमलं ब्रिटिश सरकारने त्यांना. जानेवारी 27ला त्यांनी आमदारकीची शपथ घेतली आणि सभागृहामध्ये त्यांनी भाषण केलं. त्यांनी सांगितलं, दलित आदिवासी, त्याला अस्पृश्य ज्याला मानलं होतं ते दलित आदिवासी आणि हे कारुणारू बडुतेदार कष्टकरी लोक जे आहेत त्यांची सरकारने पाहणी केली पाहिजे आणि त्यांच्यासाठी काही विशेष उपाययोजना केल्या पाहिजे. ओबीएस स्टार्ट नावाचे मुंबईचे कमिशनर होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटिश सरकारने कमिशन नेमलं. बाबासाहेब स्वतः त्याच्यामध्ये सदस्य होते, आमदार म्हणून. आणि त्या 3 वर्ष अभ्यासावर बाबासाहेबांनी शिफारस केली, अनुसूचित जातींना घटनात्मक संरक्षण, अनुसूचित जमातींना घटनात्मक संरक्षण आणि अदर बॅकवर्ड क्लासेस हा शब्द जन्माला घातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांनाही घटनात्मक संरक्षण, त्यांनाही घटनात्मक संरक्षण. मित्र, त्याच्यातून समाज कल्याण खातं 32 साली जन्माला आलं. हा 30 सालचा अहवाल आहे. नंतर 32 साली महाराष्ट्रामध्ये समाज कल्याण खातं जन्माला आलं, पण ओबीसीची यादी झाली नाही. ओबीसीचं वेगळं आरक्षण सुरू झालं नाही. आरक्षणाचा प्रवास बघता नाही, त्या गोष्टीचा उल्लेख करतो आणि पटकन पुढे जातो. 1942-43च्या काळामध्ये बाबासाहेब जेव्हा मंत्री झाले ब्रिटिश भारतामध्ये, मजूर मंत्री, आणि त्यांच्याकडे आणखी 15 मंत्रालय होती. त्या काळात बाबासाहेबांनी आणखी एक मोठं काम करून घेतलं. त्यांनी नोकरीमधलं आरक्षण सुरू करायला लावलं आणि अनुसूचित जातींसाठी 8.25% आरक्षण 43 साली सुरू झालं. पुढे राज्यघटनेमध्ये 340व्या कलमामध्ये आयोगाची तरतूद ओबीसीसाठी, SC ST साठी शिक्षण, नोकऱ्या आणि राजकारणातल्या विधानसभा आणि लोकसभेच्या आरक्षणाची सोय, अशी सगळी व्यवस्था झाली. 53 साली कालेलकर आयोग नेमला गेला. कालेलकर साहेबांनी 55 साली रिपोर्ट दिला आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं की ओबीसीची स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे. त्यांनी 25 ते 40% आरक्षणाची शिफारस केली होती ओबीसीना, पण त्यांना काहीतरी अदृश्य शक्तीने आदेश दिले आणि त्यामुळे त्यांनी अहवालावर सही केलेली असताना अहवाल दिल्यानंतर पलटी मारली. स्वतःचं पत्र लिहिलं वेगळं. माझंच लेकरू मला मान्य नाही, तो मी नव्हेच. तो सही करणारा वेगळा कालेलकर, हा विरोध करणारा वेगळा कालेलकर. त्याचा जात नाही काय, तो फार मोठा विषय आहे. मी एवढंच सांगतो तुम्हाला, हे कालेलकर ना फार भारी ग्रस्त होते बरं. त्यांचं चरित्र केळकरांनी लिहिलेलं आहे. त्याला त्या केळकरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. त्या चरित्रामध्ये सर एक वाक्य आहे, फार मजेदार वाक्य आहे. त्यांनी लिहिलं की कालेलकर इतक्या सनातनी घरातले होते की त्यांच्या घरात ओबीसीने आणलेलं पाणी पिण्यासाठी किंवा कपडे धुण्यासाठी किंवा भांडी घासण्यासाठी सुद्धा चालत नव्हतं. पिण्याचा प्रश्नच नाही. ज्या माणसाच्या घरात भांडी धुवायला, कपडे धुवायला, भांडी घासायला ओबीसीने आणलेलं पाणी चालत नव्हतं, त्यांना अध्यक्ष नेमलं होतं ओबीसी कमिशनचं. मी फार नाही बोलत. 55 साली रिपोर्ट आला, तो अहवाल संसदेत मांडला सुद्धा गेला नाही, त्याच्यावर चर्चा सुद्धा झाली नाही आणि तो धडकला गेला. पुढे 78 साली जनता पार्टीचं राज्य आलं आणि मोरारजीभाई देसाईंच्या काळामध्ये कर्पूरी, ठाकूर आणि खरं म्हणजे अगदी जुन्या काळात समाजवादी पक्षाचे असलेले राम मनोहर लोहिया आणि अनेक लोक यासाठी लढत होते, बोलत होते. पिछड़ा पावे 100 में 60 आणि त्याचा परिणाम म्हणून मोरारजीभाईंनी मंडल आयोग नेमला. हे विदेश्वरी प्रसाद मंडल, हे स्वतः ओबीसी, बिहारमध्ये माजी मुख्यमंत्री बिहारचे, अतिशय कर्तबगार आणि अभ्यासू माणूस. त्यांनी अभ्यास केला, पण तोपर्यंत जनता पार्टीचं सरकार गेलं. नंतर चरण सिंग आले होते, ते पण गेले. नंतर इंदिरा गांधी आल्या. त्यांनी रिपोर्ट दिला आणि त्यांनी सांगितलं 3,742 जातींना ओबीसी म्हणून मान्यता मिळाली आणि 27% आरक्षण देण्यात यावं. खरं तर आज मंडळ लागू झालाय ना, एका वाक्यात सांगतो, फक्त 2.5 ते 3% लागू झाले. अजून 97-98% मंडळाला बाकी आहे. तो मिळालेलाच नाहीये, पण जो लागू झालाय तो सुद्धा चालत नाहीये. तो सुद्धा कसा काढून घेता येईल याचे प्रयत्न चालू आहेत. त्याचा पहिला भाग म्हणजे मी मगाशी म्हणालो तसं कृष्णमूर्ती केस. आणि मग कृष्णमूर्ती केसमध्ये काय, राजकीय आरक्षण वेगळं आणि शिक्षण नोकऱ्यातलं वेगळं आणि मग डाटा तयार करायचा आणि त्रिसूत्री. काय त्रिसूत्री? एका वाक्यात लक्षात ठेवा. पहिलं सूत्र, ओबीसीचं मागासलेपण, बॅकवर्डनेस सिद्ध करा. कसं सिद्ध करायचं मागासलेपण? सामाजिक मागासलेपण, शैक्षणिक मागासलेपण, आर्थिक मागासलेपण, याचा सगळ्याचा अभ्यास करून सिद्ध करता येतं. पण जनगणनेत सुद्धा आपण तीच माहिती मागितली होती की शिक्षणाचं प्रमाण काय आहे, गळतीचं प्रमाण काय आहे,
घरं किती लोकांना आहेत, बेघर किती आहे, कच्ची घरं किती, पक्की घरं किती, भाड्याच्या घरात किती राहतात, फुटपाथवर किती राहतात. पुढचं काय म्हटलं तर नोकरी सरकारी आहे, खाजगी आहे, असंघटित आहे, 100 दिवस काम मिळतं, 350 दिवस मिळतं, 365 मिळतं, 10 दिवस मिळतं. काय पुढं आरोग्य, अपंगत्व आहे का, अंध आहे का, उपबधिर आहे का, आजार गंभीर स्वरूपाचे काय आहेत, ही माहिती आपण जनगणनेमध्ये जमा केली आहे. 35 प्रकारची आकडेवारी ती आहे. मी मगाशी सांगितलं तसं त्यातली 80% आकडेवारी इकडे उपयोगी आहे, पण ती मोदींनी दाबून ठेवली, 7 वर्ष झालं दाबून ठेवली. आता ती आकडेवारी मागूच नका असं सध्या विरोधी पक्षाचे विरोधी पक्ष नेते आणि त्यांचे सगळे लोक सतत म्हणतात. जनगणना चालणार नाही, जनगणना चालणार नाही, जनगणनेची आकडेवारी मागू नका. वा ठीक, तुम्ही खरं बोलताय असं आम्ही थोडा वेळ गृहीत होतो. म्हणजे मी नेहमी नरहर कुरुंदकरांचा खरं तर हा डायलॉग आहे की ते खरं बोलतायत असं मानायची माझी इच्छा आहे, पण पुरावा मला तसं मानू देत नाही, याला माझा नाईलाज आहे. पुरावा काय करतो? पुरावा क्रमांक 1, दस्तूर खुद्द आदरणीय, सन्माननीय, माननीय, अतिमाननीय देवेंद्रसिंग फडणवीस साहेब यांचं पत्र आहे केंद्र सरकारला लिहिलेलं. हे पत्र 1 ऑगस्ट 2019चं. विषय काय? रिगार्डिंग सोशियो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस 2011 डाटा रिक्वायरमेंट. 2011च्या जनगणनेचा डाटा द्या. पत्र कोणाचं? फडणवीस साहेबांचं. कुणाला? मोदी सरकारला. आता काय म्हणतात ते? आबू नका, चालत नाही, आबू नका, चालत नाही. तुम्ही कशाला लिहिलं होतं? तुम्ही का मागितला होता तो? बरं, इथं विषय नाही संपत. पुढे म्हटलंय कोर्टात द्यायचं आहे आम्हाला. कोर्टाला आम्ही सांगितलं की आकडेवारी देतो आणि कोर्टाला जर ते दिलं नाही तर आम्ही अडचणीत सापडू. पुढे पंकजाताई मुंडे यांचं पत्र. यांच्या वडिलांनी जनगणनेला जाहीर पाठिंबा दिला आणि ताई म्हणतात की जनगणना चालणार नाही. ताई असं करू नका हो, तुम्ही पंकजा गोपीनाथ मुंडे असं नाव लावतात. आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे तसं तुमच्या वडिलांबद्दल पण आदर आहे. तर वडिलांच्या नावाचा काही रिस्पेक्ट ठेवा. त्यांनी संसदेत मागणी केली जनगणनेची, तुम्ही म्हणता जनगणना चालणार नाही. एवढा अभाव कर, एकदम युटर असं नका करू. गोपीनाथ मुंडे नका विसरू. पंकजाताईंनी पत्र लिहिलंय आणि त्याचा काय विषय आहे? रिगार्डिंग सोशियो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस 2011 डाटा रिक्वायरमेंट. तर तोच विषय आणि एक कबुली आहे. Honorable Supreme Court has given us a time period of 8 weeks. 8 आठवड्याची मुदत आम्हाला सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे आणि त्यात आम्ही जर ही आकडेवारी दिली नाही तर ओबीसीचं जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती, महानगरपालिका, नगरपालिकांमधलं आरक्षण जाईल. लेखी पत्र आहे. त्यानंतर त्यांचंच सरकार होतं, त्यांनी ते दिलं नाही म्हणून विकास दर्शनगौडी ही केस जी आहे ती राज्य सरकारच्या विरुद्ध गेली. पण हे दडवून ठेवायचं, हे सांगायचंच नाही. आणखीन एक गोष्ट, त्या काळामध्ये या खात्याचे जे प्रधान सचिव होते असीम गुप्ता, त्यांनी पत्र लिहिली केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना. आता त्याच्यात कशाला काढायला बघा. केंद्र सरकारने सुद्धा मोदी सरकार खरं बोलण्यामध्ये प्रसिद्ध. तुम्हाला विश्वास वाटला तर तुम्ही भारी लोक आहात. खरं बोलण्यात प्रसिद्ध म्हणल्यावर तुम्ही वा 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 बरोबर बरोबर. हे चेहऱ्यावर तुमच्या असं काय कमाल करताना 7 वर्ष हे ओळखलं. लेखी कसं खोटं बोलतात काही माणसं. पहिल्यांदा मोदी सरकारचं उत्तर आलं फडणवीसांना की हा डेटा नीती आयोगाकडे नसून समाज कल्याण खात्याकडे आहे. म्हणून पंकजाताईंनी पत्र लिहिलं. समाज कल्याण मंत्री थावरचंद गेलं, तेव्हा त्यांचं मंत्रिपद गेलं. त्यांना कर्नाटक सरकार राज्यपाल केलं आणि अजून मंत्रिपदावर आहेत ते आपले महाराष्ट्रातले आदरणीय, सन्माननीय, माननीय महाकवी रामदास आठवले. त्यांच्या कविता फार आवडतात देशाला. तर ते काय समाज कल्याणकडे डाटा आम्हाला द्या. आठवले साहेबांकडे थावरचंद गेलं साहेबांच्या मंत्रालयाने तो आमच्याकडे नाहीच आहे. आरटीआयकडे, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया, सेन्सस कमिशनर तिकडे मागा. म्हणजे भाजपचंच राज्यात सरकार, भाजपचंच केंद्रात सरकार, त्यांना सुद्धा ते टोलवाटोल करत होते. आणि या पत्रात आणखीन कबुली आहे. 2016 साली हा डाटा द्यायचा नाही असा केंद्र सरकारने निर्णय घेतलाय, कारण आम्ही त्याचा अभ्यास करतो. फडणवीस साहेब काय म्हणले? ते म्हणले मनमोहन सिंगांनी निर्णय घेतला होता द्यायचा नाही.
16 साली मनमोहन सिंग होते का म्हणून ते बिनधास्त खोटं बोलतात, भेटून खोटं बोलतात आणि तुम्ही सगळे काय पाठी बोलतात, फार खोटात बोलतात. 16 साली केंद्र सरकारचं उत्तर आहे, ठरवलंय त्याच्यामध्ये चुका आहेत आणि त्याच्यावर आम्ही अभ्यास करतोय. पण हे म्हणले 8 कोटी चुका आहेत, त्याच्यामध्ये म्हणले 1% चुका आहे. म्हणजे 1%चे एकदम 8 कोटी करून टाकलं त्यांनी. 8 कोटी. आता गंमत काय आहे का, केंद्र सरकारने हा डेटा प्रसिद्ध सुद्धा केलेला आहे. असं नाही आहे की तो सगळ्याचा सगळा दडवला, त्याच्यातला फक्त जात आणि धर्माविषयीची माहिती दडवलेली आहे, बाकीची माहिती प्रसिद्ध केली आहे. आणि ती प्रसिद्ध करताना केंद्र सरकारने त्याच्यामध्ये असं म्हटलंय की दर 10 वर्षांनी जे जनगणना होते तिच्यामध्ये सुद्धा 10% चुका असतातच, ज्याच्यात 1% आहे. तर मला सांगा 10%ची मान्य, 1% रद्द. काय भारी आहे ना, का माहितीये? आता प्रतिसाद पिशवी झाली, त्याच्यामध्ये पुस्तक आहे आणायचं राहिलं. आपण महात्मा फुले समता परिषदेतर्फे भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्याच वेळेला या जनगणनेबद्दलचं एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. तुमच्यापैकी काही लोकांकडे ते असेल, काही लोकांकडे नसेलही, पण आता त्याची आवृत्ती संपली आहे. मला आताच कर्नल साहेब म्हणत होते की ते पुस्तक हवं आहे आणि खरं आहे त्यापर्यंत सध्या या लढाईमध्ये ते खूप महत्त्वाचं आहे. काय झालं गेल्या 2 दिवसामध्ये बऱ्याच लोकांनी आपल्याला पुस्तकं माझ्याकडे दिली आहेत, त्यामुळे ते पुस्तक ह्याच्यातच आहे. हे पुस्तक हे का करून ठेवलं आपण 2010-11 साली? कारण हे RSS वाले लोक महाडॅमेज. मंडल आयोगाला यांनी कायम विरोध केला. मंडल आयोग लागू होऊ नये म्हणून रथयात्रा काढली. भलतंच काहीतरी लोकांना वळवायचं, दिशाभूल करायची, लोकांचं लक्ष दुसरीकडे वेधायचं. रावसाहेबांनी सांगितलं की आपल्या पण लोकांना असं वाटतं की मंडल आयोग म्हणजे काहीतरी दलित आदिवासींसाठीच आहे. मी अनुभव देवी शांतराव असेल सर, केडगाव माझ्या मामाचं गाव, त्याच्या शेजारी पारगाव नावाचं गाव आहे, ते बोलणी आहे आणि आपल्याला पुढे जायचं आहे म्हणून मी फक्त धावत्या पद्धतीने एक तुम्हाला RSSचं पत्रक वाचून दाखवणार आहे. ते आपल्या सगळ्यात छापलेलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जिच्या हातात मोदींचा आणि देवेंद्र फडणवीसांचा रिमोट कंट्रोल आहे, त्या संघटनेचं 2010 सालचं पत्रक आहे. मोहन भागवत आता ते सरसंघचालक आहे, ते क्रमांक 1चं पद आणि क्रमांक 2चं पद त्यांच्याकडे सरकार्यवाह हे असतं. त्या सरकार्यवाह भैयाजी जोशींनी 24 मेला काढलेलं आणि तरुण भारत नागपूर मध्ये प्रसिद्ध झालेलं हे पत्रक, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की जनगणना करण्याचा जो निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे तो सामाजिक समरसता आणि एकात्मता यांना दुबळं करणारा असल्यामुळे हा राष्ट्रीय एकात्मता विरोधी कार्यक्रम आम्हाला मान्य नाही. त्या RSSचं अधिकृत मत आहे आणि त्यामुळे त्याच्यात चुका आहे, ते चुकीचंच आहे, ते वाईटच आहे, ते नकोच आहे. ही सगळी पोपटपंची का चालू आहे? बोलायला द्राक्ष आंबट असतात. आधीच ठरलेलं आहे की ते चुकीचं आहे म्हणायचं आहे, ते वाईट आहे म्हणायचं आहे. कारण तुमचा तुला विरोध होता, तरीही तुमच्या पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी तुम्हाला जुमानलं नाही आणि पाठिंबा दिला होता भुजबळ साहेबांच्यामुळे. आणि मी तुम्हाला आज सांगतो, भुजबळ साहेब मला स्वतःला कितीतरी वेळा गोपीनाथ मुंडे साहेबांना पाठवायचे आणि गोपीनाथ मुंडे साहेबांना तासनतास काय विषय आहे, त्याचे काय फायदे होणार, कशासाठी बजेट, कशासाठी आरोग्य, निवारा, शिक्षण आणि रोजगाराचे कार्यक्रम, आणि त्याच्यासाठी फंड्स कसे मिळतील, आणि त्याच्यासाठी जनगणना कशी करायला पाहिजे, आणि त्याचा फॉर्म कसा असला पाहिजे. हा जो फॉर्म आहे 35 गोष्टी एकत्र करणारा. मला आनंद आहे की त्यावेळेला मी प्लॅनिंग कमिशनच्या कन्सल्टेटिव्ह ग्रुपमध्ये काम करत होतो. हा बनवण्याच्यामध्ये माझा पण महत्वाचा सहभाग राहिलेला आहे. 35 प्रकारची माहिती आपण एकत्र केली आहे, जी या एम्पिरिकल डेटासाठी अत्यंत आवश्यक आहे. आता त्रिसूत्रीमधलं पहिलं सूत्र मागासलेपण सिद्ध करणं, दुसरं सूत्र प्रतिनिधित्व सिद्ध करणं, रिप्रेझेंटेशन. म्हणजे ओपन मधनं तुम्हाला काही जागा मिळाल्या का? खुल्या जागांना ग्रामपंचायतीमध्ये, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये तुमचं कोणी निवडून आलंय? किती आले? जास्त आले, कमी आले, अंडर रिप्रेझेंटेशन, ओव्हर रिप्रेझेंटेशन, तुम्हाला ते सिद्ध करावं लागेल. आणि मग प्रत्येक ठिकाणी एकसारखं नाही मिळणार. म्हणजे सगळीकडे 27% असं नाही करता येणार.
एखाद्या ग्रामपंचायतीत 27 मिळेल, एखाद्यामध्ये कदाचित 0% मिळेल, काही ठिकाणी 4% मिळेल, काही ठिकाणी 10% मिळेल. कारण तिथलं मागासलेपण आणि तिथलं प्रतिनिधित्व आणि तिसरी अट सगळं आरक्षण 50च्या वर जाता कामा नये. अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी तिघांचं मिळून 50च्या वर नाही जाता कामा. म्हणजे समजा तुम्ही नाशिक जिल्ह्यातला एखादा आदिवासी बहुल तालुका घेतला तर ती आदिवासींची लोकसंख्या जास्त असल्यामुळे त्यांचं आणि अनुसूचित जातीचं मिळून आरक्षण समजा 50 पर्यंत गेलं तर ओबीसीला नाही मिळणार. गडचिरोलीमध्ये नाही मिळणार कदाचित, पालघरमध्ये नाही मिळणार कदाचित, किंवा कमी मिळेल. पण इथे 27 हा आकडा सरसकट असणार नाही. पवार साहेबांनी, भुजबळ साहेबांनी त्यावेळेला 27% का ठरवलं होतं? कारण मंडल आयोगाने जे आरक्षण दिलं होतं सामाजिक म्हणजे शिक्षणातलं आणि नोकरीतलं ते 27 होतं, म्हणून राजकारणात पण 27 ठरवलं होतं. पण देवेंद्र फडणवीसांनी आणखीन एक काम केलं. त्यांनी एक अध्यादेश काढला. हा तो अध्यादेश आहे 31 जुलैला काढलाय. आणि त्याच्यात काय म्हटलंय? त्याच्यात म्हटलंय द सेम ऍक्ट प्रोव्हाइड फॉर रिझर्वेशन ऑफ 27% ऑफ सच सीट्स टू द बॅकवर्ड क्लासेस सिटीजन्स irrespective of the number of population of the persons belonging to the such category. त्यांची लोकसंख्या लक्षात न घेता त्यांना 27% दिलेलं आहे 94च्या कायद्यात. Honorable Court said us to reconsider the provision, and that's why the seats to be reserved for the persons belonging to the backward class of citizens in the village panchayat, panchayat samiti, Jilla Parishad shall bear as near as may be in the same proportion of the population of the total number of seats to be filled in the direct election in the concerned local authority of the area. सोपं करतो, लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना द्या, त्यांची जेवढी लोकसंख्या असेल तेवढं, असा अध्यादेश काढला. आता 80 जागा या एका देवेंद्र फडणवीसांच्या सहीने ओबीसीच्या गेल्या. हरकत नाही, गेल्या समजा 80 कमी झाल्या. पण हा अध्यादेश त्रिसूत्री पाळणारा होता का? नाही. त्यामुळे 2010च्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे की जो निकाल लॉ ऑफ द लँड असतो, तो कायदा असतो सुप्रीम कोर्टाचा निकाल हा, त्यानुसार हा अध्यादेश बेकायदेशीर होता. त्यामुळे तो टिकूच शकत नव्हता. म्हणजे देवेंद्र फडणवीसांना माहीत होतं की हा अध्यादेश टिकणार नाही. ते काय म्हणतात माहिती? ते म्हणतात मराठा आरक्षण त्यांनी आणलं. कारण ते नाही तसं, आणि पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना काळात ते आलं होतं. पण ते म्हणतात मी आणलं होतं आणि म्हणून यांनी घालवलं, उद्धव ठाकरे सरकारने घालवलं. कारण ते टिकलं असतं तर मला श्रेय मिळालं असतं. मी फडणवीस साहेबांचा युक्तिवाद त्यांना परत करतो. मी असं म्हणतो, ओबीसीचं राष्ट्रीय आरक्षण पंचायत राज्यातलं व्ही.पी. सिंग, विद्येश्वरी प्रसाद मंडल, राजीव गांधी, नरसिंह राव, शरद पवार आणि छगन भुजबळ यांनी आणलं होतं. ते टिकलं असतं तर त्यांना श्रेय मिळालं असतं, म्हणून देवेंद्र फडणवीसांनी मोदींनी घालवलं. तुम्हाला परत करतो. ते पुढे असंही म्हणतात की हा निकाल जो आहे ना, हा फक्त महाराष्ट्रात होत आहे, हा देशाला लागू नाही. तुम्हाला मुद्दा मी वाचून दाखवतो, कारण फडणवीस वकील आहेत असं म्हणतात आणि त्यांच्या नेत्याप्रमाणे त्यांची डिग्री फेक नसेल अशी मला आशा आहे. आणि ते वकिलीची परीक्षा पास झाली असतील अशी पण मला आशा आहे. आता मी तुमच्या समोर निकाल पत्रातला कोर्टाने नेमकं काय म्हटलंय तो मुद्दा वाचून दाखवतो. हरी नरके म्हणून विश्वास ठेवू नका, सुप्रीम कोर्टावर विश्वास ठेवायला गेलो. सुप्रीम कोर्ट म्हणतात 10 नंबरचा काय, डिस्पाइट दिस डिक्लेरेशन ऑफ लॉ and general observation come directions issued to all the states, सर्व राज्यांना दिलेल्या सूचना. आणि फडणवीस साहेब काय म्हणतात, फक्त महाराष्ट्रालाच लागू आहे. इतकं खोटं कसं बोलता येतं? त्याचं कारण त्यांना खोटं बोलण्याचं 3 वर्ष प्रशिक्षण दिलं जातं. OTC 1, OTC 2, OTC 3 ऑफिसर ट्रेनिंग कॅम्प असतो 1 महिन्याचा. खोटे कसे बोलावे, पेटून कसे बोलावे, ओरडून कसे बोलावे, समोरच्याच्या अंगावर धावून जाऊन कसे बोलावे आणि अंगलट आल्यास पक्षत्याग कसा करावा, पळून कसे जावे,
त्यांनी जेव्हा विचारलं पत्रकारांनी की हरिना के तुमच्याबद्दल असं म्हणताय तर तुम्ही का नाही उत्तर देत? म्हणजे नाही, मला त्यांच्याबद्दल आदर आहे, ते विद्वान आहेत, ते विचारवंत आहेत आणि त्यांना मी उत्तर देणार नाही. पण मला भास होतो की ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत. राष्ट्रवादीचा प्रवक्ता असणं म्हणजे काही वाईट नाही, पण मी कुठल्याच पक्षाचा मेंबर सुद्धा नाही, सदस्य पण नाही. प्रवक्ता कसा असणार? त्यामुळे मी नाहीये म्हणून असतो तो गोष्ट वेगळी, पण त्यामुळे मला भास होता. काय सांगली मला विचारलं की नरेश साहेब तुमचं काय म्हणताय? म्हणून अरे ते तरुणच म्हटलं, त्यांची गरज आहे. त्यांच्या आंतरराष्ट्रीय पक्षातले ते 5व्या क्रमांकाचे आंतरराष्ट्रीय नेते आहेत, त्यांची गरज आहे देशाला आणि जगाला. तेव्हा त्यांना भास होत असते की ते आजारी आहेत, लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये न्या, त्यांच्यावर तात्काळ ट्रीटमेंट करा. तरुण माणूस आहे, लवकरात लवकर ट्रीटमेंट करा. पैसे नसतील तर वर्गणी काढू आम्ही, पण औषध पाणी करा. माणसाला भास होणं वाईट, भास होत आहे त्यांना म्हणे. मी 6 महिने त्यांना आव्हान दिलं की तुम्ही या चर्चेला, माझे 10 प्रश्न आहेत त्याची काय उत्तर आहे. नागपूरमध्ये विचारलं त्यांना की दर्गे साहेबांनी तुम्हाला बोलवलं चर्चेला? नाही नाही म्हणे, मी त्यांच्याबरोबर चर्चा करू शकत नाही. हा त्यांच्याबरोबर आदर आहे. हे आदर आहे विचार आहे, हे टिपिकल सदस्य पेठी आहे. आदर आहे कधी म्हणायचं असतं, कानफडत मारायच्या आधी म्हणायचं असतं मला त्यांच्याबद्दल आदर आहे, मी त्यांचा अमुक करतो, मी त्यांचा तमुक करतो, लाभ घालायचं. ही पद्धत असते, टिपिकल सदस्य पेठी पद्धत. तर मला कळतं ते, मी सदस्य पेठी शिकलो. मुद्दा आहे असा की तुम्ही काय नाही चर्चेला आहे म्हणले नाही, पण मी त्यांचे नेते सगळं भुजबळ त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे. सगळे भुजबळ जसा कशाला चर्चा करतील? ते मोदीशी करतील ना. ते चर्चाच करायचे असेल तर मोदीशी करतील. तुला काय उत्तर द्यायचं ते दिले विधानसभेत, आणखी परत कसली चर्चा करतील ते? आता त्यांच्या कार्यकर्त्याबरोबर तुझी चर्चा करायची हिंमत नाही, कसलं नेत्यांबरोबर चर्चा करायचं का पाहतो तू? लागला मला त्यांच्याबरोबर चर्चा करायला आवडेल. मग मी त्यांना उत्तर दिलं, म्हटलं कोर्टाच्या निकालाबद्दल बोलतोय भाऊ. आणि कोर्टात असं नसतं की तुकाराम गेला घटस्फोट मागायला तर न्यायालय असं म्हणत नाही, तुकाराम भाऊ तुमचा काही मी घटस्फोट मंजूर करत नाही, पण विजयरावांना देऊन टाकतो. असं नसतंय. तुकारामचं काय करायचं ते बोला, हो का नाही? माझ्याशी वाद घालायला, चर्चा करायला या. Despite this declaration of law and general observations come declaration with a direction issued to all states on the subject matter, the legislature of the state of Maharashtra did not take a look at the existing provisions which fall of the law declared by the constitutional bench of this court in 2010. 2010 साली जो निकाल दिलेला आहे त्या निकालाचं पालन झालेलं नाही आणि म्हणून सुप्रीम कोर्ट पुढे सांगतं की आम्ही हा निकाल जो देतोय तो सुप्रीम कोर्टाला जे विशेष अधिकार आहेत, भारतीय राज्यघटनेचं कलम 142 तुम्ही घरी गेल्यावर जरा वाचून पहा. त्या कलम 142 मध्ये असं म्हटलेलं आहे की सुप्रीम कोर्टाला विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत. आणि 142 खाली जेव्हा निकाल येतो कुठलाही तेव्हा तो सगळ्या देशावर लागतो. तसा हा निकाल 143 खाली दिलेला निकाल आहे, त्यामुळे तो सगळ्या भारताला लागू आहे. आता उत्तर प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, गुजरातमध्ये, कर्नाटकमध्ये जिथे भाजपची सरकार आहे ते सुरू झालंय. तिकडे लोक बोलावत आहेत आम्हाला, तुम्ही या सांगा आम्हाला काय चाललंय ते. आता ओबीसी जागा होतोय. मित्र, मला याचा आनंद वाटतो की मी कुठंच तुमच्या परिषदेच्या मीटिंगमध्ये आणि इतरही कार्यक्रमांमध्ये तुम्हाला फटकारतो, प्रेमाने फटकारतो. पण एक सांगितलं पाहिजे की गेल्या महिन्याभरामध्ये जी मांडणी आपण करतोय त्याला जो प्रचंड प्रतिसाद मिळतोय. उत्तम कांबळे सर, रावसाहेब कसबे सर, मी आयुष्यात एवढा प्रतिसाद पाहिला नव्हता. तरुण मुलं, तरुण मुली ट्विटरवर, फेसबुकवर, व्हॉट्सॲपवर ज्या प्रकारचा प्रतिसाद देत आहेत. परवा मला एका संपादकाने दाखवून दिलं, मला माहित नव्हतं की त्या पद्धतीने वाचलं नव्हतं किंवा आकडेवारी बघितली नव्हती, कारण त्याचं प्रशिक्षणच नाही आपलं. पण या 20 दिवसामध्ये, खरं तर 28 दिवसामध्ये बाबू 1.5 कोटी तरुण मुलांनी आणि मुलींनी माझ्या पोस्टला सपोर्ट केलेला आहे. 1.5 कोटी. 10% महाराष्ट्र. तुमच्या लक्षात आलं का चर्चा करायला तयार नाही ते? कारण त्यांना ताकद कळते, त्यांना व्होट बँक कळते, त्यांना लोक कोणाच्या मागे ते कळतात आणि त्यामुळे आणखी पचका करून घ्यायला नको. खरं तुम्हाला माहिती, नागपूरमध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये मी चुकत असेल तर बालबुद्धे साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी मला दुरुस्त करतील. माझी माहिती अशी आहे की 70% ओबीसी मतदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये.
70% मतदार आहे आणि त्यामुळे 70% मतदार जर विरोधात गेला तर निवडून कसे येणार? बहुमत असे ज्यांनी घालवलं तेच कैवारी म्हणून आरडाओरडा करत होते आणि दुसऱ्यांनाच कसाही ठरवत होते. उद्धव ठाकरे सरकारमुळे गेलं, महाविकास आघाडी सरकारमुळे गेलं, पुढे जाऊन त्यांनी भुजबळांमुळे गेला सांगायला सुरुवात केली. बावनकुळे लोक म्हणायला लागले भुजबळांमुळे गेलं. असं आहे, या सरकारच्या सुद्धा चुका नाहीत असं नाही. या सरकारने सुद्धा राज्य मागासवर्ग आयोग नेमायला 15 महिने लावले ही चूकच आहे. पण 3 पक्षाचं सरकार आहे, वेळ लागतो निर्णय घ्यायला. मी त्याचं समर्थन करत नाही, पण आयोग नेमला जायला पाहिजे होता लगेच. तो 15 महिने उशिरा नेमला गेला हे खरं आहे. दुसरं असं आहे, आता करोना आहे, गेली जवळजवळ 1.5 वर्ष आपण करोनाबद्दल चालू आहे आणि त्यामुळे त्या सगळ्या संकटामध्ये आपण आहोत. अशा काळामध्ये त्या आयोगाला सुद्धा पाहणीचं काम करता आलं नसतं. तरी आता राज्य आयोगाने काम सुरू केलंय आणि 3 पातळ्यांवर आपण कामं केली आहेत. पहिलं काम म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये आपण गेलो राज्य सरकार म्हणून. भुजबळ साहेबांचं त्याच्यामध्ये फार महत्वाचं स्थान राहिलं. ती याचिका जिल्हाधिकारी सर नाशिकमध्ये साहेब भावे आणि बाकी सगळ्या आपल्या वकील मित्रांनी ड्राफ्ट केली आणि ती सादर केली आपण. कारण 19 तारखेला मतदान होणार होतं 5 जिल्हा परिषदांमध्ये आणि निवडणूक आयोग म्हणे की आम्ही घेणारच. सरकारने सांगितलं तर ते ऐकायला तयार नव्हते. म्हणून सुप्रीम कोर्टात आपण गेलो आणि सुप्रीम कोर्टात पहिला विजय मिळाला तो असा, सुप्रीम कोर्टाने सांगितलं 15 दिवसात घ्या असं आम्ही म्हणलो होतो, पण आता आम्ही असं सांगतो परिस्थिती बघून निर्णय घ्या. म्हणजेच निवडणूक आयोगाला स्वातंत्र्य दिलं आणि म्हणून त्या निवडणुका आता पुढे ढकलल्या. पण पुढे ढकलले म्हणजे काय पुढे गेले असं नाही, त्या आज नाही उद्या होतील. दुसरं, आपण आणखी एक याचिका तयार केली, ती लवकर दाखल होणार आहे. त्याच्यामध्ये आपण सुप्रीम कोर्टाला अशी विनंती करतो आहोत की केंद्र सरकारकडे जो मोदीकडे डाटा आहे ती काही त्यांची खाजगी संपत्ती नाही आहे. 4,000 कोटी रुपये खर्च झालेला आहे त्याच्यासाठी. 4,000 कोटी ती जनगणना करण्यासाठी. ते पैसे वाया जाऊ नयेत, ती आपल्याकडे आमची आहे आणि ती दिली पाहिजे. सुप्रीम कोर्टाला आपण म्हणतोय की तुम्ही आदेश द्या की राज्य सरकारला द्या म्हणून. 12 राज्यांनी मागितली आहे, हे देतच नाही, कारण पण सांगत नाहीये. आपले ओबीसी सुद्धा असे भारी बरं का. मला वाटतं ते का देत नसतील बरं? ते का देत नाही ते तुम्हालाच विचारलं, त्यांना विचारा की. आणि अध्यादेशात काय म्हटलं? लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण. वाचून दाखवलं मग तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचा, आणि लोकसंख्या दिलीच नाही, लोकसंख्या सांगितलीच नाही. कशासाठी केलं आरक्षण? आता ते का देत नाही? मोदी का डाटा देत नाही? खरं तर त्यांना ओबीसींना शिक्षणापासून वंचित ठेवायचं आहे, आरोग्यापासून वंचित ठेवायचं आहे. त्यांनी ओबीसीला गुलाम ठेवायचाच कार्यक्रम चालवलेला आहे. ओबीसीला घरं मिळता कामा नयेत, नोकऱ्या मिळता कामा नयेत, ते कायम आपल्या उंगळीने पाणी प्यायले पाहिजे, ते स्वतंत्रच होता कामा नयेत. आणि सगळ्यात गंमत काय माहिती आहे? भारतीय जनता पक्षाचं सगळ्यात जास्त मतदार ओबीसी आहे आणि त्या ओबीसीचीच कत्तल करण्याचा कार्यक्रम त्यांनी चालवला आहे. मला सांगा, तुमच्या एवढे उदार लोक जगात दुसरे असतील का? जे आपली मान कापतात त्यांनाच आम्ही मत देणार, काही झालं तरी आम्ही त्यांनाच जयजयकार करणार, त्यांनाच डोक्यावर येणार. अहो, मी तुमच्या समोर वाचून दाखवतो. मला माहिती वेळ खूप झालाय आणि खरं म्हणजे पुढचाही आपल्याला कार्यक्रम आहे, जेवण आहे. हा जो जनगणनेचा कार्यक्रम आपण सुमित भाऊंनी मांडला आणि भुजबळ साहेबांनी 100 खासदारांचं त्यावेळेला लॉबिंग केलं होतं आणि रावसाहेब कसबे फार बरोबर म्हणाले. लालू प्रसाद यादवांचं आणि त्या दिल्लीतल्या कार्यक्रमाचं मी सूत्रसंचालन केलं होतं, त्यामुळे मी ते पाहिलंय. लालू साहेब आणि बाकी सगळ्यांची इच्छा होती भुजबळ साहेबांनी देश पातळीवर द्यावं. इथे 100 खासदारांना एकत्र करण्याचं सोपं काम नव्हतं. त्यावेळेला हिंदू नावाच्या पेपरमध्ये मी एक लेख लिहिला होता, क्लास इज द इश्यू. तो लेख सुद्धा आतापर्यंत लाखो लोकांनी वाचला आहे इंग्लिशमधला. काय त्याच्यामधला मुद्दा होता? प्लॅनिंग कमिशनच्या त्याचे अध्यक्ष, पदसिद्ध अध्यक्ष मनमोहन सिंग होते, कॉन्टेक सिंग आलूवालिया उपाध्यक्ष होते आणि शरद पवार साहेब, अर्जुन सिंग, ए के अँटनी, प्रणव मुखर्जी, पी चिदंबरम यांच्यासारखे सगळे ज्येष्ठ मंत्री त्याच्यामध्ये होते आणि होय मोदी सुद्धा होते. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री हे डेव्हलपमेंट काउन्सिलचे, विकास परिषदेचे सदस्य असतात आणि म्हणून या ठरावावर मोदींची सुद्धा पाठिंब्याची सही आहे. काय ठराव आहे?
व्हॉल्यूम नंबर 1 11व्या पंचवार्षिक योजनेचा रिपोर्ट भारत सरकारचं प्रकाशन पान नंबर 118 अदर बॅकवर्ड क्लासेस पॉप्युलेशन प्रोफाइल ठराव नंबर 6.111. The second backward classes commission headed by Indiresh Prasad Mandal basing its calculation on the population recently the second backward classes commission headed by Indiresh Prasad Mandal basing its calculation on the census of 1931 estimated that OBC constituted 52% of the population 52% 21st जनगणनेच्या आधारे. Recently, the National Sample Survey Office 61st round report on employment and unemployment situation among social groups in India gave an estimate of OBC constituting of 41% of the population. The National Sample Survey Office म्हणतं 41% आहे. State-wise, OBC-wise data on population as well as vital and demographic variables are not available, which are the main hurdle in the formulation of policies and programs for the development of other backward classes. मित्र आरक्षण ही फार छोटी गोष्ट आहे. मोठी गोष्ट फार आहे पुढची ती आहे की ओबीसीच्या कल्याणाच्या विकासाच्या शिक्षणाच्या घरांच्या रोजगाराच्या आरोग्याच्या योजना आखणं धोरण ठरवणं आणि त्याला निधी देणं त्याला पैसा पुरवणं जो पैसा ग्रामपंचायतीपर्यंत खाली आला पाहिजे केंद्राकडून त्याच्यासाठी काय म्हटलं नियोजन आयोगाने ओबीसीची राज्यनिहाय नेमकी लोकसंख्या माहीत असली पाहिजे ती नसेल तर तो फार मोठा अडथळा आहे. त्याच अहवालाच्या पान नंबर 120 वर आणखी स्पष्ट म्हटलंय सोशल डेव्हलपमेंट ठराव नंबर 6.128 like scheduled castes, scheduled tribes, minorities and persons with disabilities, there is an imperative need to carry out a census of OBCs now or in the next census, that is 2011. SC, ST ची मायनॉरिटीची आणि अपंगांची जनगणना होते तशी ओबीसीची झाली पाहिजे आणि त्या 2011 मध्ये झाली पाहिजे. इन द ॲब्सेन्स ऑफ एक्झॅक्ट असेसमेंट ऑफ देअर पॉप्युलेशन साइज काय काय आहे बघा ना काय काय लोकसंख्येच्या आकडे पॉप्युलेशन साइज लिटरसी रेट साक्षरता निरक्षरता एम्प्लॉयमेंट स्टेटस इन गव्हर्नमेंट प्रायव्हेट अँड अनऑथराइज्ड सेक्टर सरकारी नोकरी खाजगी नोकरी असंघटित नोकरी बेसिक सिव्हिक अम्युनिटीज म्हणजे घर पिण्याचं पाणी आहे की नाही चूल आहे लाकूड वापरतात कोळसा वापरतात वीज वापरतात गॅस वापरतात. थोडक्यात बाबासाहेब आंबेडकर जे शब्दात सांगायचं बिजली सडक पाणी आहे की नाही. हेल्थ स्टेटस आरोग्याचे पॉवर्टी स्टेटस अँड ह्युमन डेव्हलपमेंट अँड ह्युमन पॉवर्टी इंडेक्स खूप मोठ्या गोष्टी आहेत मित्रांनो. याच्यावर बोलायचं तर कधीतरी परत तास दिवस आपण बोलू. थोडक्यात तुम्हाला सांगतो आपली ध्येय आपली सूचना खूप पुढची आहे. आपण किरकोळ आरक्षणापुरतं हे मागत नाही आहोत हे यात आहे आणि याच्यावर मोदींची सुद्धा सही आहे. परत सांगतो पहिली सही मनमोहन सिंगांची आणि त्याच्यामध्ये सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या सह्या आहेत मोदींची पण सही आहे. पुढचं वाक्य आहे का इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फॉर्म्युलेट रिअलिस्टिक पॉलिसीज अँड प्रोग्राम्स फॉर द डेव्हलपमेंट ऑफ ओबीसीज. हे असल्याशिवाय ओबीसीच्या कल्याणाच्या विकासाच्या योजना आखता येत नाहीत. हा विषय आहे. कशासाठी जनगणना पाहिजे कशासाठी ठराव मांडला होता समीर भाऊंनी कशासाठी आपण 100 खासदारांना उज्ज्वल साहेबांनी तयार केलं होतं. मित्र हो विषय असा आहे की ओबीसीचं राजकारण पुढच्या काळामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर रावसाहेबांनी फार चांगल्या शब्दात सांगितलं एससी एसटी आणि ओबीसी आणि मायनॉरिटी या देशात एकत्र आले धक्का आपल्याला ठेवला आहे. पॅराडाइम शिफ्ट राजकारणाचे सूत्रच बदलून जातील आणि म्हणून आरएसएसनी डाव टाकला की या ओबीसीच्या 27% सुद्धा 3 तुकडे करायचे आणि रोहिणी आयोग नावाचा आयोग नेमला. त्या आयोगाला ही आकडेवारी दिली जात निहाय आकडेवारी दिली. देवेंद्र फडणवीस म्हटले अलिबाग खोटं बोलतायत ही आकडेवारी दिलेली नाही. चला फडणवीस साहेब खरं बोलतात असं आपण मानूया. प्रश्न असा आहे फडणवीस साहेब त्या रोहिणी आयोगामध्ये नंबर 1 सदस्य कोणी माहिती आहे
RGI, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया, सन्माननीय माननीय अतिमाननीय जोशी साहेब हे त्याचे सभासद आहेत कशासाठी, आणि त्यांच्या ताब्यात आकडेवारी आहे. मला सांगायचं की साहेब हा गोरे उमटे आहे म्हणून रोहिणी मॅडमच्या त्या मीटिंगला त्यांना पाठवतात का चहा प्यायला वगैरे पाठवतात? आम्ही काही गोळ्या दूध पितो? ज्यांच्या ताब्यात ती आकडेवारी आहे त्यांना तुम्ही सभासद कशासाठी नेमलंय? आकडेवारी देण्यासाठी. आणि तरी निर्लज्जपणे म्हणताय आम्ही ती दिलेलीच नाही आहे. किती खोटं बोला, किती खोटं बोला, किती फसवाल. मित्र, रोहिणीबाई या रिटायर्ड न्यायमूर्ती दिल्ली हायकोर्टाच्या. बघा तुम्हाला यांची लबाडी सांगतो. निवृत्त न्यायमूर्तीला तुम्ही ओबीसीचं नुकसान करायला आकडेवारी देता, पण ओबीसीचं आरक्षण टिकवायला मात्र सुप्रीम कोर्टाच्या विद्यमान 3 न्यायमूर्तींना बंद पाकिटात सुद्धा देत नाही. फरक कसा म्हणजे तुमच्या बऱ्याच जणांचे चेहरे कोरे आहेत. मी याला बारामती पॅटर्न म्हणतो. आमचे साहेब आहेत ना इतके मुत्सद्दी आहेत तुम्ही चेहऱ्यावर कोणूच देत नाहीत की त्यांच्या मनात काय चाललं. तुम्ही मला वाटतं बारामतीत आलेले दिसताय सगळे. चेहरे कोरे असे. अरे मित्रांनो, इतके कोरे चेहरे घेऊ नका. मी गरीब माणूस आहे, पुण्यावर आलोय. आपला मला अडचण होते, मला कळत नाही तुम्हाला समजलं नाही समजलं, पटलं नाही पटलं. तुम्ही आपले असे कोरे चेहरे करून तुला काय बोलत ते बोल. आम्ही लक्षात देत नाही. लवकर आटक. जेवायची वेळ झाली, भूक लागली. तुम्हाला काय कामाला पण लागले, भूक आपल्याला सगळ्यांनाच लागल्या. सवाल आहे तसा. आणि ते मुद्दा येतो. रोहिणीबाईला 3 तुकडे करायला सांगितले, बाईंनी 4 केले. धोका तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, सांगायला सुरुवात करा लोकांना. रोहिणीबाईंचा इंटरिम रिपोर्ट आलेला आहे. अंतरिम अहवाल, तात्पुरता अहवाल आलेला आहे. फायनल यायचा आहे. बाईंना 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे. आणि मोदी साहेबांनी काय लिहिलं त्या मुदतवाढीमध्ये अधिसूचनेत, कोरोना असल्यामुळे बाईंना 1 वर्ष काम करता आलं नाही म्हणून 1 वर्षाची मुदतवाढ. मग राज्यात आयोग नेमला असतं तर त्याला काम करता आलं असतं काय? केंद्राच्या आयोगाला मुदतवाढ. केंद्राची ओबीसी जनगणना सोडा, नेहमीची जनगणना पण थांबली आहे का? कोरोना आहे. राज्यात डेटा जमा करायला पाहिजे. म्हणले फडणवीस 3 महिन्यात करतो, 4 महिन्यात करतो. मला मुख्यमंत्रीपद द्या. जयंत पाटील पण चांगलं बोलले. त्यासाठी मुख्यमंत्रीपद कशाला? कसं करायचं सांगा, आम्ही करतो. तुम्हाला 60 महिने दिले होते ना महाराष्ट्राने. 60 महिने. 2010 सालचा निकाल आहे. तुम्हाला माहिती होतं की आकडेवारी लागणार आहे. एक तर केंद्राकडनं तुम्ही मिळवायची होती ना, तर स्वतः तरी तयार करायची होती. काय केली तुम्ही? फसवलं तुम्ही ओबीसीला. केंद्राकडनं पण आणली नाही आणि राज्यात पण तयार केली नाही. तेव्हा आता कोरोना पण नव्हता. बाईंनी काय सूचना केली आहे ऐका. बाईंनी सांगितलं 27% आरक्षणाचे 4 तुकडे करा. त्यातला पहिला तुकडा फक्त 2% आरक्षण मिळेल असं असेल. आणि त्यात कोण कोण असेल? माळी, तेली, कुणबी, वंजारी, आगरी, भंडारी, महाराष्ट्रातल्या ज्या संख्येने मोठ्या जाती आहेत त्या सगळ्यांना इकडे फक्त 2% आरक्षण मिळेल. तिकडे उत्तर भारतातले यादव फक्त 2% असतील हे सगळे. आणि उरलेल्या 25% मग छोट्या जातींना घातलंय. तुम्ही म्हणाल बरोबर आहे, छोट्या जातींना मिळालं पाहिजे. माझंही तेच मत आहे, छोट्या जातींना मिळालं पाहिजे. पण त्यांचा हेतू तुमचं कल्याण व्हावं हा नाही आहे. मग काय आहे सांगतो ना, एवढं सांगून थांबतो कारण अजून भरपूर मुद्दे आहेत. आणि गावाकडे जशी म्हणे की एका जणकडे देव काही म्हातारा होत नाही, तसं एका भाषणात थोडं संस्कार आहे. समाधान आहे त्याच्या सगळ्या टीमने अतिशय आपुलकीने निमंत्रण केलं. रवी तर पुण्याला आला होता तेवढ्यासाठी रवी. आणि त्यामुळे ते भाषण अतिशय थोडक्यात संपवताना मी तुम्हाला सांगू इच्छितो ते लक्षात ठेवा. छोट्या जातींना मिळावं अशी त्यांना कळकळ कुठून आली की त्यांची छोट्या जातींची कळकळ नाही आहे. असं असतं की 25% आरक्षण ज्यांना ठेवलंय त्यांना अजून आरक्षणाची माहितीच फारशी नाही आहे. ते आरक्षण देण्यासाठीची क्रिमिलियरची नॉन क्रिमिलियरची कागदपत्र सुद्धा त्यांच्याकडे नाही आहेत. ते अर्ज करायला सुद्धा जात नाहीत. ते तिथपर्यंत पोहोचत सुद्धा नाही. आणि मग आम्ही काय लिहितो माहिती इंटरव्ह्यू पॅनलवरचे लोक, सुटेबल कॅन्डिडेट इज नॉट अवेलेबल. योग्य उमेदवार मिळत नाही म्हणून जागा ओपन बंद भरावी. कळत नाही. हेतू तुमच्या छोट्या लोकांचं कल्याण नाहीये. छोट्यांच्या नावावर जागा रिकामी ठेवायची आहे.
ती उच्चवर्णीयांमधनं भरायची आहे. सुटेबल कॅन्डिडेट इज नॉट अवेलेबल. आणि इथं शेवटचा खुलासा करतो, ओबीसी जरी म्हणत असतो आपण तर राजकीय आरक्षण फक्त ओबीसी साठी नाहीये. सगळे भटके विमुक्त, सगळे एसबीसी, कुमारी, माना हे सगळे विदर्भातले आपले बांधव विशेष मागास प्रवर्गाचे. थोडक्यात सांगतो, शिक्षण आणि नोकरीमध्ये ओबीसीला 19% वेगळा आहे, भटक्या विमुक्तांना 11% अ ब कडं वेगळा आहे, एसबीसीला 2% वेगळा आहे. तसं ते 32% होतं. फक्त मेडिकल आणि इंजिनिअरिंगमध्ये लोक कोर्टात जातात. म्हणून आपल्या सरकारने सुद्धा, सरकार कुणाचं आहे चतुरच असतं, कोर्टात कुणी जाऊ नये म्हणून मेडिकल इंजिनिअरिंगला 32% नाही बरं का, मेडिकल इंजिनिअरिंगला 30% आहे. 2% ओबीसी मधनं द्यावाच आहे, कारण 50च्या वर जाता कामा नये. पण कुणी कोर्टात जाऊ नये. तिथं 50च, 30% भटके एसबीसी, ओबीसी म्हणजे ओबीसीला 17%. पण राजकीय आरक्षण मात्र ओबीसी, भटके विमुक्त आणि विशेष मागास प्रवर्ग तिघांना एकत्रित मिळवून आहे. एकाच मतदारसंघात तिघांना उभं राहावं लागतं, वेगळे मतदारसंघ नाही. त्यामुळे भटके विमुक्तच्या काही लोक म्हटलं आपल्याला काय करायचं, ते ओबीसीचं काय गेलं तर गेलं, म्हणून तिकडं तुमचं पण गेलंय, एसबीसीचं पण गेलंय. 27% जे आहे ते 27 इथून पुढे तुम्हाला मिळणार नाहीये. रोहिणी आयोग लागू झाला की 2% मिळणार आहे. धनगर आणि अंधारी भटक्यात आहेत ना, आहेत ना बरोबर. आरक्षणामध्ये 2% देतील ते फक्त. त्याच्यात माळी असतील, गेली असतील, आगरी असतील, भंडारी असतील, या सगळ्या मोठ्या जातीच्या संख्येने कुणबी सगळ्यात मोठी जात, या सगळ्या असतील त्याच्यामध्ये. मित्र हो, त्यांना तुम्हाला तुमची कत्तल करायची आहे आणि म्हणून तुम्हाला सतत जागं राहण्याची गरज आहे. मित्र हो, असं म्हणायची पद्धत आहे की रात्र वैर्याची आहे. आता तर गेली 7 वर्ष रात्र आणि दिवस दोन्ही वैरायचे आहे. म्हणून माझं शेवटचं वाक्य हे आहे, ओबीसी, भटके विमुक्त आणि विशेष मागास प्रवर्गीय यांच्या अंधश्रद्धा, यांचा अंध पाठिंबा आणि यांचा अज्ञान हे त्यांचं भांडवल आहे. म्हणून काय करायचं असं मला जेव्हा विचारतात तेव्हा मी सांगतो की तुमच्या घरात तरी जागा करा, तुमच्या भावांना जागा करा, बहिणींना जागा करा, नातेवाईकांना जागा करा, आजूबाजूच्या लोकांना जागा करा. आणि जेव्हा हा एल्गार मोठा होईल आणि आपण सगळे एका आवाजात बोलायला लागू, त्यावेळेला राज्यकर्त्यांना त्याचा विचार असत ब असत असत करावा लागेल. मित्र हो, आता भुजबळ साहेबांच्या प्रयत्नाने सारथीला काही बळ देण्याचं काम सुरू झालंय. भुजबळ साहेबांच्या प्रयत्नाने इतर अनेक समस्या आपल्या समोर आहेत, पण त्याच्याही संबंधामध्ये काही कामं चालू आहेत. मी आपला खूप जास्त वेळ घेतला. मी मागासपासून घड्याळापेक्षा 8 वेळा बघितलं, पण लक्षात आलं घड्याळ बंद पडले. राष्ट्रवादी असतो तसं झालं नसतं. गंमत पडा मित्र हो, तुमचा खूप छान अशा पद्धतीने संवाद झाला असं मला वाटतं. वनवे टाकीत असलं तरी तुमचे आभार मानतो. आता जेव्हाची सुट्टी असेल त्याच्यानंतर उत्तम कांबळे साहेबांचं भाषण ऐकल्याशिवाय कुणीही जायचं नाही सगळ्यांनी, कारण हे तिघांची भाषणं एकत्रित टाकेल आहे. एक तुम्हाला मेसेज इथून जाताना घेऊन जाता यावा, त्यामुळे तिन्ही ऐकल्याशिवाय ते पूर्ण नाही होणार. मी पुन्हा एकदा समाधान आणि त्याच्या सगळ्या टीमचे मनापासून आभार मानतो, तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.